प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 471ला थांबलेलो होतो. प्रकरणाचं नाव होतं, प्रकरण क्रमांक होतं 72 आणि नानत्व निश्चित. मिथ्यत्व जगताचा निश्चित करायचा. जेवढं दिसतंय, शिंपलीवर चांदी दिसते तिचा काय करायचा आहे? निश्चित करायचा आहे. खांबावर दिसणाऱ्या भूताचा निश्चित करायचा आहे. दुपारच्या टायमाला जे झळझळ दिसतात आणि लांबून वाटते मृगजल म्हणजे पाणी आहे, त्याचा काय करायचा आहे? निश्चित करायचा आहे. आणि रशीवरच्या सापाचा निश्चित करायचा आहे. कोण करू शकतो निश्चित? कोण करू शकतो? ज्याला स्वात्म अनुभूती आलेली आहे, ज्याला कळालेलं आहे त्याचं मूळ स्वरूप काय, त्याने निरसन केलेलं आहे त्या वस्तूचं. शिंपली म्हणून पळाला नव्हता तो. काय म्हणून पळाला होता? चांदी म्हणून पळाला होता. पण आता तिथे गेल्यावर त्याचं काय झालेलं आहे? निरसन झालेलं आहे. साप म्हणून घाबरला होता, पण त्याचं आता काय झालेलं आहे? निरसन झालेले आहे. मग आता सापाचा निश्चित करणंच गरजेचं आहे ना, चांदीचा निश्चित करणंच गरजेचं आहे ना. खांब म्हणून भूत, खांब म्हणून म्हणलो का बरोबर, खांब म्हणून भूत म्हणून समजत होता, पण आता कळालं भूत आहेच नाही तिथं. काय आहे ते? खांब आहे. मग आता भूताचा निश्चित केला पाहिजे की नाही? बरं, दिसणार का नाही भूत पुन्हा? जर भ्रमात येणार तर दिसणार. दुपारच्या वेळेला झळया दिसणार नाही का उन्हाच्या, आपण गाडीने प्रवास करत असल्यावर. परंतु आपण आता काय केला पाहिजे? त्याचा निषेध केला पाहिजे. दिसणार ते, पण त्याचा निषेध केला पाहिजे. रात्रीच्या वेळेला परत खांबावर भूत दिसणार, म्हणजे असं वाटणार, भास होणार, पण त्याचा काय केला पाहिजे? निश्चित केला पाहिजे. पुन्हा दुपारच्या वेळेला जर आपण उन्हाच्या टायमिंगला जर नदीकडे चाललो असतो तर लांबून काय दिसणार आहे आपल्याला? चांदीच दिसणार आहे. पण आपण समजलं पाहिजे मागच्या वेळेला मी त्याची खातर जमा केलेली आहे, त्याचं निरसन केलेलं आहे, आणि माझ्या हातात आता मूलतत्व आलेले ते काय आहे? शिंपली आहे. रश्शीवरचं निरसन केले, आता कळाले मला. काय ही काय आहे? रश्शी आहे, साप नाही. मग त्याचा काय करायचं? तिथून पुढे निश्चित करायचं. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसेन, रज्जूवरी भासे बस. आता मिथ्या जगताचा निश्चित, मिथ्यत्वाचा निश्चित केला तरच आपल्याला ब्रह्मस्वरूपता प्राप्त होऊ शकते. आणि कीर्तनामध्ये जो चोपदार ठेवलेला आहे, त्याच्या हातामध्ये जी छडी आहे, ती छडी काय करते? आपण स्वरूपाच्या घराकडे जात असताना येणारे जे मध्ये जे व्यत्यय आहेत त्याचा काय करते? हे म्हणजे ते नाही, त्याला बाजूला सारते, त्याला बाजूला सारते. आणि मी म्हणजे ते मूळ चैतन्य आहे. असा नानत्व निषेध करत करत आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जायचे. शेवटचा श्लोक वाचला होता, त्याचा सत्स्वरूप वैभवपूर्ण शुद्ध कोणासारखे नाही असे बोध स्वरूप. ज्यावेळेला बोध होतो ना त्यावेळेला हे सगळं त्याची तुलनाच करता येत नाही. ते कसं आहे? वैभवपूर्ण आहे आणि शुद्ध आहे आणि कोणासारखे नाही. आकाशासारखं आहे काय? एवढं व्यापक, ठीक आहे, समजण्यासाठी सांगितलं आकाश एवढा. परंतु तुकाराम महाराज आकाश एवढे आहेत का? तुकाराम महाराज आकाश एवढे आहेत का? त्याच्यापेक्षा मोठे आहेत. पण जाता जाता सांगितलं. आता दुसरं उदाहरण त्याच्या पुढे सांगितलं, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, आकाशाला ज्याचं बांगरुण आहे तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेवरी. बरं, तो पाहत असताना तुम्ही कसे राहिले? ते वेगळे राहिले. ज्ञानेश्वरांनी पाहिलंय का? आता ते स्वरूप ज्ञानेश्वरांनी पाहिलंय का? का ज्ञानेश्वरच ते स्वरूप झालेत? पाहता पाहणे दुरी बस. आता मी स्वस्वरूपाकार झालो म्हणून ते कशासारखं हे सांगता येत नाही. असे जे अद्वितीय ब्रह्म, त्याच्यापेक्षा अद्वितीय म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. एकम अद्वितीय, एक फक्त चैतन्य सोडून या जगतामध्ये दुसरं काहीच नाही. बघा, त्यात ब्रह्मा व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू नसते. या जगतामध्ये तुम्ही काहीही पहा, काहीही पहा, ते ब्रह्मस्वरूप आहे. असं जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत साधना करणे, तुम्हाला जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, असं ज्या वेळेला होईल तुम्हाला, मग त्यानंतर वेगळ्या पद्धतीने पूजा जप ध्यान करणेच नाही त्याला. मग हे सगळं आहे ते ईश्वर स्वरूप आहे. अशा प्रकारचा शेवटचा श्लोक होता. नानत्व निश्चित, बाकीचं काहीच नाही. देव दिसलं तरी काहीच नाही. एक इंग्लिश शब्द काल आपण पाहिलं होतं, त्याचा अर्थ काय होता? जे जे काही असेल, जे जे काही असेल ते ते काय आहे? हरिरूपच आहे सगळं. काय तुम्ही याला हात दाखवले हे सुद्धा त्यांच्या दृष्टीने ते सुद्धा जड असू द्या, चल असू द्या, अचल असू द्या, स्थिर असू द्या, चराचर सगळं काय? तोच नटलेला आहे. बस, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं नाही. आता प्रकरण 73 क्रमांकाचे, त्याचं नाव आहे स्वात्म अनुभव उपदेश.
स्वात्मानुभूतीचा बद्दल कसा घ्यायचा त्याचा उपदेश श्री गुरु त्यांच्या परम शिष्याला, अनन्य शिष्याला वर्णन करतात. श्लोक क्रमांक 472 वाचतोय. ज्याच्या अंतःकरणातून आसक्ती नाहीशी झालेली आहे. आणि हे आपण स्वतः जाणू शकतो. मला संसाराबद्दल किती प्रेम आहे, किती आसक्ती आहे. मी पाहुणा म्हणून आहे का तसंच आहे. आणि त्याच्यासाठी आपण मागे पण उदाहरण पाहिलं होतं. आजोबा आणि नातू क्रिकेट खेळायला गेलेलं आहे. आजोबा आणि नातू क्रिकेट खेळायला गेलेलं आहे आणि नातू चिडी खेळला. एकदा झालं, दोनदा झालं, आऊट झाला तरी म्हणतो मी नाही आऊट झालं. आणि मग आजोबा चिडले आणि त्यांनी स्टंप घेऊन नाताच्या डोक्यात टाकला. होणार की नाही असं? असं होणार नाही. कारण आजोबांना माहिती आहे हा खेळ कसा आहे, हा खोटा आहे. पण नाताला वाटतंय खरा आहे. आणि आजोबाला नातू छोटे होते तेव्हा त्यांना काय वाटत होतं, खरा. पण आता खरा वाटत नाही. तसं त्यामध्ये मला आता मी जरी त्याच्यात राहिलो तरी मी त्याच्याबद्दल किती त्याच्यामध्ये सतर्क आहे, त्याच्यामध्ये किती गुंतून आहे. ज्याच्या अंतःकरणातून आसक्ती नाहीशी झालेली आहे संसाराबद्दल. वयोवृद्धांची तशी कंडिशन आहे. ते म्हणतात आम्हाला जायचं, आता आम्हाला जायचं. ढोबळे साहेबांच्या आजीला अनुग्रह द्यायचं होतं. चकवेवांच्या गावात सप्ताह चालू होता. आम्ही बाबांना म्हटलं बाबा त्यांना अनुग्रह द्यायचा आहे. बाबा म्हणले मला तर इथून हलता नाही यायचं. मग शिंदे दादांना घेऊन जा. त्यावेळेला MAT घेऊन ढोबळे साहेब त्यांच्या गावावरून आले होते. त्यावेळेला 25 वर्षापूर्वीची घटना. तर ते घेऊन गेले दादांना घेऊन गेल्यानंतर दादांना आजी म्हणतात आता मी पंतू पाहिला. ढोबळे साहेब नातू आणि त्यांना झालता प्रभू. म्हणजे मी पंतू पाहिला बाबा, मला कशाची इच्छा नाही. जसं म्हणलं बाबा म्हणले आता आजी कशात गुतायचं नाही, मला आता जायचं आहे, मला थांबायचं नाही, मला त्या देवाकडं जायचं आहे, मला त्या देवाकडं जायचं आहे. ढोबळे साहेबांना विचारलं तुम्हाला प्रबोध दिलं आहे का? ते म्हणले नाही. मग तुम्ही बाहेर जावा, तुपाची वाटी आणून द्या. आजीला अनुग्रह आणि त्याच्यानंतर लगेच प्रबोध. काहीच नाही, आसक्तीच राहिली नाही. ही एक वयोप्रत्येक होती. वयाच्या नुसार माणूस बदलतो. पहिले बघा जे आपण पाहिलेलं ताट माणसं होती ती नंतर नरम झाली का? वयाच्या हिशोबाने ते होतच माणूस. त्याप्रमाणे अंतःकरणातून आसक्ती नाहीशी झालेली आहे. आणि म्हणून जे विषयी उपभोगापासून दूर आहेत, विषयाच्या बद्दल त्या उपभोगाबद्दल त्यांच्या अंतःकरणात जराही आसक्ती नाही, त्याच्यापासून जे दूर आहेत त्यांना उपदेश आहे. असे शांत, बस त्याचं नाव आहे. कसलीच पळापळीने. आपण मागे एक क्लिप टाकली होती एका मोठ्या साधूची. आळंदीतल्या एका बाबांची चर्चा चालू आहे. तेही टॉपर आहेत आणि ते दोघं टॉपर आहे. तेव्हा ते म्हणले तुमची अजून पळापळी, त्या बाबांना नाही म्हणले, त्यांच्या आजूबाजूच्या, तुमची पळापळी थांबली का? तुम्हाला असं वाटतं का 4 माणसं तुम्ही बसलेले आहेत आणि एखाद्या गावातले लोक तारीख द्यायला आल्यानंतर यांना तारीख दिली तेव्हा मलाही भेटलीच पाहिजे असं तुमच्या अंतःकरणात अजून वाटतंय का? हां, तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुम्हाला अजून वाटते का मला पळायचं आहे, मला अजून अभ्यास करायचा आहे, मग अजून तुमची शांती झालेली नाही. ती शांती आत्मस्वरूपामध्येच शांत होऊ शकतो. आत्मस्वरूपाशीच माणूस शांत होऊ शकतो. तो शांत दांत म्हणजे जो शांत झालाय दांत, ज्याची धावपळ अंतःकरण वृत्तीतून पण नाही आणि कर्मेंद्रियातून सुद्धा पळापळीली नाही, त्याचं नाव आहे क्षम दमावरी हरी झाला. दमयुक्त श्रेष्ठ मुनी जो सतत मनन करतो आणि आपल्याला ताब्यात ठेवतो, आपल्या मनाला, बुद्धीला, इंद्रियांना, विषयाला, या परमतत्वाला जाणून घेऊन, असा श्रेष्ठ मुनी परमतत्वाला जाणून घेऊन शेवटी आत्मसाक्षात्काराचा परिणाम म्हणून परमोच्च आनंद प्राप्त करून घेतो. तो कोणता आनंद प्राप्त करून घेतो त्याची सीमा सांगता येत नाही. ते सच्चित आनंद स्वरूप आहे असं सुद्धा तिथं लागू पडत नाही. ते सुद्धा वाक्य तिथं सच्चित आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद साईनाथ महाराज, सच्चिदानंद तुकाराम महाराज, हे सुद्धा तिथं लागू पडत नाही. हे कशाच्या तरी सापेक्ष बोललेलं आहे. जड, असत आणि दुःख याच्या व्यावृत्ती करता, याचं याला बाजूला करण्याकरता सत असतचं व्यावृत्ती करायचं, त्याला बाजूला काढायचं. सत चित, जड, त्या जडाचा निषेध करायचा म्हणून चित, आणि दुःख त्याच्या विरुद्ध काय आनंद, याची व्यावृत्ती, याला हाकलून द्यायचंय म्हणून सच्चित आनंद. पण ते कसं आहे सच्चित आनंद हे सुद्धा तुझपर्यंत सांगता येतं. जसं तुम्ही सकाळी म्हणलं थोडा शेष मागे शिल्लक राहिला. काल आपण पाहिला बुडालो बुडालो वाचवा मला, बुडालो. तो पूर्ण बुडाला नाही पण बुडण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे. तो आत्ता नाका तोंडात पाणी जाणार म्हणजे बुडणार, त्याच्या अगोदरची स्टेप. तसा तो तिथपर्यंत पोहोचलाय. तेव्हा तुकोबाराय म्हणतात मी आकाश एवढा आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी वायू स्वरूप झालेलो आहे. ही एक अलीकडची एकदम थोड्याशा, त्यालाच म्हणतात मोक्षरेखे आला. आणि त्याला जे ठेवलं ईश्वराने
ते जगत कल्याणासाठी, जगताला निरोप देण्यासाठी फक्त ठेवलाय. त्याचा बाकी दुसराच काही कार्यक्रम शिल्लक राहिलेला नाही. परब्रह्माचे स्वरूप सांगून झाल्यावर आचार्य ते परमतत्वाची स्वात्मानुभूती घेण्याकरता प्रयत्न करणाऱ्या शिष्यावरांना काही व्यवहार्य सूचना देत आहेत. व्यवहारात कसं राहायचंय. परब्रह्माचे स्वरूप सांगून झाल्यानंतर, कारण नानत्व निश्चित करत असताना सगळ्याचा निश्चित केला आणि खाली काय शिल्लक राहिलं? परब्रह्म. खाली काय शिल्लक राहिलं? हे ते नाही, हे ते नाही, हे ते नाही, आणि मग खाली जे शिल्लक राहिले ते सगळं परब्रह्म. आता हे सांगून झाल्यानंतर जगतात कसं वागायचंय आपण, शिष्याने ते सांगतात. परब्रह्माचे स्वरूप सांगून झाल्यावर आचार्य त्या परमतत्वाची स्वात्म अनुभूती घेण्याकरता प्रयत्न करणाऱ्या शिष्यवरांना काही व्यवहार्य सूचना देतात. निरस्तरागा, ज्याच्यातील सर्व कामना निवृत्त झालेल्या आहेत. सगळ्या कामना, शारीरिक आणि इतर भौतिक, इतर देहांबद्दलची कसलीच नाही. तुकाराम महाराजांची ही सुद्धा कामना संपलेली आहे. काय? हेची करणी आम्हा काम, बीज वाढवावे नाम. जर त्यांची कामना संपली नाही तर ते विमानात बसून जाऊ शकत नव्हते. माझं तेवढं काम राहिलेले. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, आता उपकाराची भाषा संपली, आता मी चाललो. अहो पत्नी गरोदर आहे, तिचं काय पुढे? काहीच नाही, कामनच नाही राहिली त्यांच्या कोणत्याही अपेक्षा. म्हणून आणि चौथी याच्या ठाई काही करण्याची नाही. म्हणून बघतू एकोपाही ज्ञानी आजो, किंवा तृप्ती झाली जैसी साधने आपैसी सरती देख आत्मदृष्टी तैसी कर्मे नाही. मग त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म शिल्लक नाही, कामना नाही. बघा, जी ही विषय संगू न सांडिता, इंद्रियासी न दंडिता, भोगिली निसंगता, कामने विन. कामे विन आहे का कामने विन आहे? कामने विन, कामे विन पक्क. हा, कोणतीही कामना त्याच्याकडे शिल्लक राहिलेली नाही. परंतु जी विषय संगू न सांडिता आहे, मात्र कशात येतो? जगत व्यवहारात आहे, परंतु त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा राहिलेल्या नाहीत. एक असं राहायचंय. दुसरं विनिरस्तो भोगा, आत्मसुख भोगा संबंधी ज्याच्या सर्व कल्पना अस्त पावल्या आहेत. हे पण नाही राहणार का मला आता पंढरपूरमध्ये आश्रम ठोकायचा आहे, आळंदीमध्ये आश्रम बांधायचा, ही सुद्धा नाही. न सात्विक, न राजसी, न तामसी कोणतीही कामना शिल्लक राहिलेली नाही. आता आत्मभोगासंबंधी ज्याच्या सर्व कल्पना अस्त पावल्या आहेत, मला आत्मसुखातलं एवढं करायचं आहे, एवढं झालं म्हणजे माझं झालं, माझी आता एकच इच्छा राहिलेली आहे, तेवढी झाली म्हणजे झालं, असं सुद्धा तो कधी म्हणू शकत नाही. तो उलट म्हणणार कृतकृत्य झालो आणि सगळ्या इच्छा केल्या ते पावलो. बाह्य जगात मग्न होण्याची, आत्मस्वरूपाची सुद्धा आत्मभोग, आत्मसुख उपभोगासंबंधी ज्याच्या सर्व कल्पना संपलेल्या आहेत, त्याचं उत्तर आहे अर्जुनाचं. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणी, आणि आता पुसणे सांगणे दोन्ही. आता मला काही वाचायचं नाही, मला काही ऐकायचं शिल्लक राहिलं नाही, माझं काही शिल्लक राहिले नाही. ही एक स्थिती आहे. आणि या स्थितीची एक डम्मी कॉफी करत असेल, तो म्हणत असेल माझंही झालं नाही, तर त्याचं त्यालाच माहिती आहे. शेवटी कदाचित झालंही असेल त्याचं, पण आपण जाणू शकत नाही. परमार्थिक सुद्धा काही प्राप्त करायचं शिल्लक राहिलेलं नाही ज्याचं. बाबा तुमच्या नेहमी वाऱ्या करत असतात तुम्ही, आता बाबा थकले आणि शरीरानेच थकले असे नाही, त्यांचं सगळं झालं, आता ह्या वर्षी वारी नाही करायची का? नाही, आता या तुम्ही या बरं का. पण तो असं नाही म्हणणार तुम्ही जाऊ नका, तुम्हाला जायला पाहिजे, पण आता मला नाही जमणार. तेही संपलं. आता त्यांच्यासाठी धावत येईल इकडे, तो जर यायचंच असेल तर. नवे ते स्वतः झाल्यानंतर ती वागणं. आता हे झाली आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जी पळापळी होती ती थांबली. आता बाह्य जगात मग्न होण्याची आणि भोगतृप्तीचा शोध घेण्यासंबंधी ज्याच्या मनातील भावनाच मावळलेल्या आहेत, कोणतीही भावना नाही त्याच्यामध्ये. आता आत्मसुख उपभोगाचीही संपली आणि बाह्य जगात मग्न होण्याची, आता मी त्याच्यात रमून जाईन, मी त्याच्यात रमून जाईन. एक क्षण असा तुमच्या जीवनात येणार, आपल्याला एकटंच राहावंसं वाटणार, एकटंच राहावंसं वाटणार, बस झालं बस झालं बस झालं असं पण होणार. त्याच्यासाठी सगळे पाश तोडत जाणार, आपले सगळे पाश तोडत जाणार. आपण नाही तोडू शकत ते पाश,
आपल्याकडून तो तोडून घेणार जबरदस्ती. आपण नाही सोडू शकत. आंबा स्वतः झाडाला सोडू शकत नाही, पण त्याचं काम संपल्यानंतर बाबा म्हणतात तो देठ आहे ना, तो देठ त्याला सोडून देतो. कोण पिकला जातो पहिला? आंबा पिकला जातो का देठ पिकला जातो? आंबा पिकला जातो का देठ पिकला जातो? देठ. देठ म्हणतो आता माझा झाडाशी तुमचा काही संबंध राहिलेला नाही, आता तुम्ही सुटा. बघा, आणि सगळी ही आंब्यामध्ये जी प्राप्ती झालेली ती कोणाच्या माध्यमातून झालेली? त्या देठाच्या. देठ म्हणजे सलाईनच्या बाटलीतून आपल्यात लावलेली मधली जी नळी आहे ना ती नळी आहे. ती आपल्या आईच्या पोटात असताना सुद्धा आपल्या नाभीला आणि तिथं जी जॉईंट केलेली होती. त्या बाह्य जगात मग्न होण्याच्या भोगतृप्तीचा शोध घेण्यासंबंधी त्याच्या मनातील भावनाच मावळलेल्या आहेत. म्हणजे अजून मी सुखा लागी करशी तळमळ तरी तू जाय पंढरीशी एक वेळ, असं ज्याला सुख भेटलेलं आहे त्याला जर तो म्हणला सुखा लागी करशी तळमळ, तो म्हणला माझं सगळं झालेलं आहे, आता कसली तळमळ राहिलेली नाही. शांत, शांता, ज्याचे मन शांत आणि प्रसन्न झालेले आहे. शांत झालेले आणि प्रसन्न आहे. प्रसन्न कसं आहे? अंतकरण वृत्तीतलं प्रसन्न आहे त्याचं. जसं मागे सांगितलं, डॉक्टर एखाद्याला मुलगा झाला तर प्रसन्न आहे, पण पेढी वाटत नाही. आणि एखादा मनुष्य संपला तर त्यालाच पहिले अरे अरे वाईट झालं, गेला, हे सांगत असताना तो तसंच सांगत असतं. परंतु अंतकरण वृत्तीमध्ये त्याच्यात कोणत्याही प्रकारचा आसक्ती नसल्यामुळं प्रेमही नाही आणि दुःखही नाही. असं शांत प्रसन्न झाले ज्याचे मन ईश्वर चिंतनात स्थिर. बघा कसं शांत प्रसन्न. प्रद्युम्नाला राक्षस पाळण्यातून उचलून घेऊन चाललेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण हसतात, चाललाय घेऊन चाललाय, चाललाय घेऊन चाललाय. आणि बळीराम आहे ना, नांगरच घेऊन धावलाय, माझ्या पुतण्याला घेऊन चाललायस काय तू? आता शांत कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. ते शांत स्थिती आहे ती, बस आता काहीच नाही. प्रसन्न स्थिती, शांत, आणि ज्याचे मन ईश्वर चिंतनात स्थिरावलेले असल्याने ते त्यावर वस्तू जगताकडे धाव घेत नाही, असे त्याची बाहेरची पळापळी थांबली. बस आता मी अंतरंगात घडून गेलेलो आहे, बाहेर पळणं त्याचं थांबलेले. सुदांता, जे आपल्या मनास गतकाळाच्या उपभोग स्मृतीमुळे मध्ये शिरू देण्यास परवानगी देत नाही. ते मागे काय झालं, मागे काय केलं, असं जर वल्ल्या कोळ्यांनी जर ठरवलं असतं तर इकडं काही घडलंच नसतं. इकडचं सगळं एकदा सागराला मिळालेली गंगा मागे काय होते आणि काय चाललंय हे पाहायला विसरली, असं ज्ञानेश्वरी सांगितलं. एकदा का ती समुद्राला मिळाली का मागचं सगळं अस्तित्व विसरलं, आणि मागचं अस्तित्व विसरलं तरच तो तिथपर्यंत जाऊ शकतो. देव हे लग्न करून इकडं आलं तिकडचं सगळं विसरले तरच इकडं संसार करू शकतात. तसं इकडचं सगळं विसरतो तो तिकडं जाऊन राहतो. याचा अर्थ त्यांनी संबंध तोडला नाही. त्याला काय एक वाक्य बोलत असतात बाबा, संबंध तोडला नाही, फक्त काय झालेलं आहे हे झालेलं त्याच्याबद्दलची माहेरचा नाश नाही झाला, परंतु काय झालेली, हां बरोबर, याच्यासाठी काका बरोबर आहे, बाद केलेले आहे त्यांनी. नानत्व बाद हां आहे त्याच्याबद्दल, पण आता आसक्ती त्याच्याबद्दल राहिली नाही, पण जाणं बिणं त्याच्याकडं आहेच आहे. महानता, अनंता, उदात्त अंतकरणाचे ते यतय्या, ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात ते मुनिजन. ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी अट्टाहास करतात. उदात्त अंतकरणाने यतंता, ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. याजसाठी केला होता अट्टास. याजसाठी म्हणजे कुठे? खुंटली या धावा तृष्णीच्या. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी याजसाठी. कौतुक वाटे झाली ते वेचाचे नाव. या जगताबद्दलची आसक्ती तुटण्यासाठी याजसाठी केला होता अट्टहास. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर आणि मनावर पूर्ण ताबा मिळवलेला आहे आणि आपल्यातील सत्यत्वाचे सम्यक ज्ञान प्राप्त करून घेतलेले आहे. हो, सगळ्या मनावर, इंद्रियांवर, बुद्धीवर ताबा मिळवलेला आहे. मी ब्रह्मरूप आहे हे पूर्णपणे प्राप्त करून घेतलेले आहे. तेच आपल्या प्रारब्ध कर्माचे शेवटी परम शांती आणि समाधान प्राप्त करून घेतात. ज्यावेळेला जगताचा निरोप घेतात त्यावेळेला ते त्या स्वरूपामध्ये विलीन झालेले असतात.
हय्यादीतच देह ठेवायच्या अगोदरच त्याच्यात ते विलीन झालेले असतात. त्या ठिकाणी सर्वाला व्यापून टाकणारा असा परमानंद निर्माण होऊन त्यात ते इतके बुडालेले असतात की भोगतृप्तीचा शोध घेण्याकरता ते त्याच्यात इतके बुडून गेलेले. बुडणाऱ्या माणसाला कोणत्याही विषय उपभोगाची इच्छा राहणार नाही, आठवण सुद्धा नाही होणार त्याला, बुडणाऱ्या माणसाला. तसा तो या तुडुंब त्या आनंदाच्या भवसागरात बुडून गेल्यामुळं त्याला त्या भोगतृप्तीचा शोध घेण्याकरता दृश्य भावना विचाराच्या बाह्य जगतामध्ये आपली मने उद्दीपित होतील इतपत अधिक वासना तेथे नसतातच. आता तो तिकडे जाईल आणि त्या विषयाबद्दल त्याला आठवण येईल, त्याची आठवणच नाही, तो इकडेच पूर्ण मंत्रमुग्ध झाला. बघा, आपण एखाद्या कामात जेव्हा व्यस्त असतो ना त्यावेळेला आपल्याला शरीराच्या भोगाची सुद्धा आठवण नसते. माझं दुखणं काय काय आता आपल्याला आठवण नाही. आता या क्षणाला मी सांगतो आपली सर्वांची अंतःकरणं एक झालेली आहेत. आता आपल्याला कशाचीच आठवण नाही सुख दुःखाची, आणि आली ना तर ती निषेध करण्यासाठी येतील. निषेध करण्यासाठी का मी गुंतलो त्याच्यामध्ये, अशा प्रकारचं निषेधात्मक होईल. त्यामुळे तिथे ते वासनाच नसतात, कोणतीही वासना नाही बरं का. कोणती पहिली सांगितली, आध्यात्मिक उपभोगाची पण नाही आणि बाह्य जगतातल्या उपभोगाची बी नाही, पूर्णपणे तो त्याच्यातून सुटला. श्लोक क्रमांक 473 वाचतो. हे शिष्योत्तमा, हे शिष्यांमधल्या उत्तम शिष्या, हे शिष्योत्तमा, तू सुद्धा ह्या आत्मतत्वाच्या परमतत्वाचा, ह्या आत्म्याच्या परमतत्वाचा आणि आनंदघन स्वरूपाचा विवेक करून आपल्या मनानेच कल्पिलेल्या या महामोह दूर सारून, बघा, ह्या आत्म्याच्या परमतत्वाचा आणि आनंदघन स्वरूपाचा विवेक करून, तू कशाचा विवेक करायचा आहे, या स्वरूपाचा, आणि आपल्या मनानेच कल्पिलेल्या या मायामोह दूर सारून, आपली ही जी माया आणि आपला ह्या जगाबद्दलचा मोह हा देवाने निर्माण केलाय का आपण निर्माण केलाय? आपण निर्माण केलंय आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे केलंय का ज्ञानामुळे झालेलं आहे? हां, आपल्या शिंपलीच्या अज्ञानामुळे चांदीकडे पळणे ना. बस, मग आता तू हा विवेक लक्षात ठेव, शिंपली आहे, मग चांदीचा माया आणि मोह टाकून दे. त्या शिंपलीवर आयुष्यात कधी चांदी निर्माण नव्हती झाली, पण ती निर्माण कोणी केली होती? तुझ्या मनाने, मायेने आणि मोहाने. आता तू हा विवेक लक्षात ठेवून त्याला ड्रॉप कर, हा विवेक लक्षात ठेवून त्याला तू ड्रॉप कर. पूर्ण मुक्त होऊन कृतार्थ हो, सगळ्यातून सुटून जा आणि कृतार्थ हो. तू जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे, असं कृतार्थतेचा निश्वास सोडतो. ज्याने त्याच्या चरणाशी प्रणिपात केलाय असा शिष्यास आचार्य बुद्धिमान शिष्यावर भिवू नकोस असे त्याला अभिवचन दिले होते. 43. ज्याने त्याच्या चरणाशी प्रणिपात केला आहे, ज्या सद्गुरूच्या चरणाशी प्रणिपात केलेला आहे. आता ह्या प्रणिपात या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण अनन्यत्व. आता आपण पण जरी गेलो, आता समजा आपण एखाद्या राजकारणी माणसांना भेटायला जातो किंवा एखाद्या महाराजांना बी भेटायला जातो जे आपल्या आवडते नाहीत, त्यांना प्रणिपात करतो, पण तो प्रणिपात असतो का? ते अनन्यत्व असतं का? बाबा जय हरी नसतं. हा, आपली जिथे श्रद्धा आहे ना तिथेच अनन्यत्व असतं आपलं. मग तसे अनन्यत्व झालेले आहेत, त्या अनन्यत्वाला उत्तर देत आहेत ते. अनन्यत्व नाही त्याला नाही उत्तर. हे कोणाला उत्तर आहे? आणि कळणार सुद्धा कोणाला आहे? अनन्यत्वाला. आता समजा मी यांच्याशी काही संवाद करतो, पण हे जर साशंक असतील तर ते स्वीकारू शकत नाही, त्यांच्या डोक्यात तेच राहणार, ते हे स्वीकारणार नाही. ज्याने त्यांच्या चरणाशी प्रणिपात केला अशा शिष्यास आचार्यांनी हे बुद्धिमान शिष्यवरा, बघा उद्गारवाचक, भिवू नकोस, किती गॅरंटीने, घाबरू नकोस अर्जुना, कर लढाई, जा, मी आहे तुझ्या बरोबर. मला पाप लागेल, पाप आहे कुठं? पुण्य लागेल, आहे कुठं? नाही मला दिसतंय. बरं जा, आहे ना पाप आणि पुण्य, मी स्वीकारतो, तू लढाई कर. सर्व धर्मानुचरित परित्यज्य सर्व पापेभ्य मोक्ष ईशामी, तुझं सगळं पाप मी स्वीकारून तुला मोक्ष येईल, असं बोलणारा माणूस असेल तर उडीच मारेल. एखादा डॉक्टर म्हणला 100% तुम्ही बरी व्हाल, करा हे असं. मग तो माणूस 100% पैसे नसले तरी आणून तिथं करीलच काम.
त्याला अभिवचन दिले, तू भिवू नकोस असे म्हणत त्याला अभिवचन दिले होते. कधी दिले होते अभिवचन? 43 नंबरच्या श्लोकमध्ये त्यांनी अभिवचन दिलेले होते बघा. कधी? पहिल्या भागातल्या 43व्या वचनमध्ये अभिवचन दिले ना. आता परत आठवण करते, तुला मी त्यावेळेला म्हटलं होतं ना मी तुला सोडवीन, आता तू असं कर मी तुला सोडवीन. आणि समजा जर माझ्याकडे काही कर्म थोडंसं माझ्याकडं राहिलं तर मी तुला वर घेऊन जाईल, मी तुझी जिम्मेदारी घेतो, मी तुला घेऊन जाईल. 43 नंबर. हे विद्वान शिष्या, इथे पण काय म्हणले होते? हे बुद्धी शिष्य उत्तमा, हे विद्वान शिष्या भिवू नकोस, तुला धोका नाही. हा संसार सागर ओलांडण्यास मार्ग आहे. ज्या मार्गाने प्राचीन ऋषी पैलतीरी गेले तो मार्ग मी तुला सांगेन. बघा आता याच्यात सांगितलं मी, तो परम शिष्य पूर्णपणे शरणांगत होऊन अनित्यत्वाची अनंत दुःखे व त्याचा अनुभव ज्यामुळे त्याच्या वाट्याला येत असतो अशा विक्षेप निर्माण करणाऱ्या स्थलकालासंबंधी संकल्पनामधून त्याला कधीच बाहेर पडता येणार नाही अशी भीती सद्गुरूंच्या चरणासमीप येऊन व्यक्त करतो. मी बाबा सुटू शकत नाही, मी लय गुंतलेलो आहे बाबा, मी लय काय खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासयाने कळेल ते वर्म. एक एका शब्दावर प्रेस करणार तेव्हा तुम्हाला कळणार काय खंड येईल कर्म, काय माझ्या वाट्याला आणून पडलेले, काय खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म, ते धर्म आणि अधर्म मला सोडून निघून जातील. कास याने कळेल हे वर्म, मनोनी श्रम वाटत असे मी शिनलेलो आहे. त्याला सांगितलं जा मी आहे, तू काय घाबरू नकोस. आता ते सांगतात तर स्थल आणि कालेचा विविध संदर्भात ते एकाच व्यक्तीवर निरनिराळ्या प्रतिक्रिया घडून आणत असतात. बघा स्थल आणि काळ बघून एकाच व्यक्तीवर निरनिराळ्या प्रक्रिया घडून त्याला घडवून आणत असतात. त्याच्यावर याला जर आपण गेलो डॉक्टरकडं आणि त्या डॉक्टरने औषधं लिहून दिली, मला ताप आहे, मी तापाला आणि हे तापाला, डॉक्टरचे दे लिहून दिलं दोघांना. गोळ्या बी घ्यायला गेलो, पहिला तापवाला त्यातल्या गोळ्या घे ना, दुसरा ताप लगेच त्या डब्यात हात गेला होता, पण तिने पाहिलं हा वेगळा ताप आहे, तिथून हात काढला दुसरा. तो पहिला म्हणतो का त्या डब्यातल्या का गोळ्या मला देत नाही, त्या डब्यातल्या गोळ्या या आजारावर आहेत आणि आता तुझं पाहिलंय तर ह्या आजारासाठी. मग ताप एक आहे पण गोळ्या वेगळ्या आहेत. तसं त्या स्वरूपाने स्थल काल बघून एकाच व्यक्तीवर निरनिराळ्या प्रतिक्रिया घडून आणत असतात. हे वैविध्यपूर्ण अनुभव मनात विक्षेप निर्माण करतात. ही 40व्या श्लोकात संसार दुःख या शब्दाने निर्देशित केले आहे. जेव्हा शिष्य सद्गुरू समीप जातो तेव्हा तो नैराश्याने प्रार्थना करतो, खूप संसार कष्टलेले संसार शिने, जे देवो येती गारहाने तया ओ दे जे नावे, तो हा संकेतू. हे शिनलेल्या जीवाचं काम आहे. परमार्थ कोणाचं काम आहे? संसाराने शिनलेल्या. संसारात सगळं व्यवस्थित चाललंय त्यांनी परमार्थ करायचा नाही, कारण त्याचं काय होणार माहिती आहे का, तो तिकडे थोडा जाणार इकडे थोडा जाणार, तो अनन्य होऊ शकत नाही, आहे का नाही. ही 40व्या श्लोकात संसार दुःख या निर्देशित केले आहे. जेव्हा शिष्य सद्गुरू समीप जातो तेव्हा तो नैराश्याने प्रार्थना करतो की हे भगवान माझ्यावर कृपा करा, स्थल कालाबाधित अस्तित्वाचा शेवट कसा करावा हे मला सविस्तरपणे सांगा. आणि सद्गुरू म्हणतात सांगतो लगेच. आता श्लोक क्रमांक 40 मध्ये काय सांगितलेले, सापेक्ष क्षणिक अस्तित्वाचा हा भवसिंधू कसा तरू. काय प्रश्न केलाय शिष्याने? सापेक्ष क्षणिक अस्तित्वाचा हे सगळं माझ्या विरुद्ध आहे, सापेक्ष आहे, मला जे पाहिजे त्याच्या विरुद्ध आहे. पण क्षणिक अस्तित्वाचा हा भवसिंधू कसा तरू. हाही क्षणिक पण दिसतोय केवढा व्यापक. प्रश्न एक, मला कोणती गती प्राप्त होणार, अनेकापैकी कोणत्या उपायाचा मी अवलंब करू, असं गुरुजींना विचारले. त्यापैकी मला काहीच कळत नाही बाबा, मी आता नेमकं काय करावं. हे प्रभो मला वाचवा या, आणि मी सीमित जीवनातील दुःखाचा शेवट कसा करावा हे मला कृपया विस्ताराने सांगा. त्यावेळेला सद्गुरू म्हणतात हे विद्वान शिष्या भिवू नकोस, तुला धोका नाही. हा संसार सागर ओलांडण्यास मार्ग आहे. ज्या मार्गाने प्राचीन ऋषी पैलतीरी गेले तो मार्ग मी तुला सांगेन. बघा याच्यामध्ये
मोठं अक्षर आहे. तरी मी म्हणायचं इकडं का तकलीफ होती, याच्यात हे मोठं अक्षर आहे आणि याच्यामध्ये छोटं अक्षर आहे बघा. असं आपण कन्फ्यूज होतो, अरे ते मागच्या वेळेला मला व्यवस्थित दिसत होतं, आता काय झालं, याच्यात अक्षरच छोटं आहे, ते मोठं कसं दिसणार. मागे आता पुन्हा चाललो, ते म्हणतात अभिवचन दिले, ज्याने त्यांच्या चरणाशी प्रणिपात केला अशा शिष्यात आचार्याने ही बुद्धिमान शिष्यावर भिवू नकोस असे म्हणत त्याला अभिवचन दिले होते. आपण श्लोक 43 ग्रंथाच्या आधीच्या भागात पाहिले. आता आपल्या ध्यानात नव्हतं, पण आता आपण इकडं म्हटलं म्हणून पाहिले. तुला भीती नाही, संसार सागर तरून जाण्यास एक मार्ग आहे. भाऊ केवढं गॅरंटीने सांगता, घाबरू नकोस. गतकालाच्या ज्या मार्गाचा अवलंब करून सर्वजण संसार सागर तरून गेले, तो मी मार्ग तुला सांगेन. इथून मागे जे लोक ज्या मार्गाने गेले, तो मार्ग मी तुला सांगेल. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवन लागो मनोनी संग टाकी सेवी अद्भुत भात. बघा याच्यासाठी जावं लागलं. तुका म्हणे हाची संती मागे केला उपाय, तो उपाय मी तुला सांगतो. मागचे संत जो उपाय करून तिथपर्यंत गेले, तो मी उपाय सांगतो तुला, त्याच्यातून 100% तू सुटशील. 471व्या श्लोकापर्यंत त्यांनी तो मार्ग सांगून झाला आहे. बघा आता झालं, तो वेगळा आहे. ते याच्यामधले ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान, निज तत्व निजबोध स्वरूप मिळवले. त्याच्यात पण नाही त्याचा अभंगात आहे ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्दाचा नाद. हे पहिलं म्हटलो का आता मी. हा मग त्याच्यामध्ये तरले तरती त्याच्यात आहे. हा त्याची सुरुवात काय, तरले तरती आणि काही, हा त्याच्यामध्ये मागून आली वाट सिद्ध ओळीची कैशी, तिथे ओळखीची पण नाही, ओळीची कैसी. हा पण सुरुवात काय त्याची, चौचरणातल्या सुरुवात काय, शब्बास करेक्ट. शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी, मनोनी चालविला माग येतील त्याशी. मागोनी आली वाट सिद्ध ओळीची कैसी, तरले तरती आणि काही विश्वास सुखे मी निजलो गा शून्य सारो न तेथे. ती वेगळं होतं आणि याच्यासाठी आपल्याला जायचं होतं काय, तुका म्हणे हाची संती मागे केला उपाय, तो संतांनी केला, तो मी सांगतो, तू भिवू नकोस, त्याच्यातून सुटून जाशील. हे विद्वान शिष्या 71 त्यांनी तो मार्ग सांगून झाला. ते आता मार्ग सांगून झाला, आता ईडला आलोय आपण, आता संपलं, आता आपल्याला कसं करायचंय ते सांगितलं. आता तुम्हाला मार्ग सांगून झाला. श्लोक क्रमांक 471व्या श्लोकापर्यंत त्यांनी तो मार्ग सांगून झाला. ते आता म्हणतात, हे विद्वान शिष्यवरा, तू सुद्धा पूर्ण आनंद स्वरूप ब्रह्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार घेतल्यावर तू आता तुझ्याच मनाचे प्रलंबन असणाऱ्या वैविध्यपूर्ण जगताचा पूर्णपणे अतीत हो. आता तुला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, तुमच्या मागाच्या प्रश्न आता झालेला आहे. पण तू ज्या वेळेला चाललाय तेव्हा तुला तुझ्या मनाने प्रलंबित केलेली हे सगळं संसार जाल आहे, त्याचा तू स्वतःच निश्चित कर. आपुली आपण करा सोडवून, तूच ठरवलेले, तूच त्याला महत्त्व दिले आणि तूच त्याला ड्रॉप कर. आता बस, आता तू या साक्षात्काराच्या जोरावर त्याला ड्रॉप करत जा. तुला तरायचं नाही, हे दिसतंय ना. पोहणं म्हणजे काय करायचं, पुढच्या पाण्याला मागं ढकलायचं ना आपण पुढे जायचं. कसं जाती तो शरीर मन बुद्धी, तू स्वतःला कधीही समजू नको काय मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, हे दृश्य आहे, त्याच्याबद्दल ह्या भावना आहेत माझ्या, हे विचार, आणि मी द्रष्टा आहे, मी भावना करतोय आणि मी विचार करतो, म्हणजे काही आत्मतत्व नव्हे. हा, याच्या पलीकडेचे जे आहे ते तू आहे. तू आत्तापर्यंत काय समजत होता, मी आत्मा आहे, पण आत्मा कशाला समजत होता, शरीराला आणि ह्या भौतिक जगताला. ते म्हणजे तू नाही, त्याला निर्माण करणार त्याचं जे अधिष्ठान ते म्हणजे तू आहे. आपण म्हणजे तेच आहोत अशी आपली कल्पना असते. मी म्हणजे शरीर आहे हेच माझी कल्पना, मी म्हणजे माझं मन आहे, मी म्हणजे माझी बुद्धी आहे हीच माझी कल्पना आहे. पण ते म्हणजे तू नाहीच, तो एक भ्रम असतो. मी म्हणजे ते आहे, हे म्हणजे आपण नाही. याच्यामध्ये जे आहे आणि याच्या बाहेर जे आहे ते आपण आहोत. आता ही समज जोपर्यंत त्याच्यात चिटकून आहे तोपर्यंत, ज्या वेळेला त्याच्याबद्दलची आसक्ती संपेल, सगळं संपेल, त्यावेळेला मग एकार नव झाला, तरंग बुडाला, तैसा देह झाला,
एक रूप. पण तोपर्यंतच्या अलीकडची परिस्थिती सांगतात, तुला मी सगळं सांगून झाले, आता तुला अशी वाटचाल करायची, असा उपदेश करतात संत. आणि कशाचा उपदेश करतात? स्वात्म अनुभवाचा उपदेश करतात. तुला तो कसा अनुभवायचा आहे, तर हे ड्रॉप कर, हे ड्रॉप कर. तो एक भ्रम असतो. ही भ्रांती दूर झाल्यावर, जर मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी द्रष्टा नाही, मी दृश्य नाही, ही जर भूमिका दूर झाली, ही भ्रांती जर दूर झाली, तर मग जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जो जागृत झाला, एका विशिष्ट उंचीवर जागृत झाला आहे, तो मृत्य मानवाच्या अध्यास बंधनापासून मुक्त झालेला असतो. आपण स्वतःला समजतो मृत्य, मी मरणार आहे, आणि ईश्वर तत्व अमृत्य आहे, ते जन्माला येत नाही आणि ते मरत नाही, पण मी स्वतःला मी नाशवान समजतो. ती भूमिका आपली त्यावर संपून जाणार. एका जाणीवेच्या उच्च पातळीवर गेल्यानंतर मी म्हणजे हे नाही आहे, तर मी म्हणजे जगातली सगळ्या गोष्टी एक मी नटलेलो आहे. मग जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जो जागृत झाला आहे, तो मृत्य मानवाच्या अध्यास बंधनापासून मुक्त झालेला असतो. तू सुद्धा असाच कृतकृत्य हो. त्याला उपदेश चाललाय. स्वात्मानुभव कसा घ्यायचा आहे? असा जाणीवेच्या उच्चतर पातळीवरील जीवनात पूर्ण जागृत हो. आता तू त्याच्यामध्ये पूर्ण जागृत हो. त्याच्यामध्ये अर्धवट जागृती नको ठेवू. पूर्णपणे मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, जगत ब्रह्मरूप आहे, या विशिष्ट पातळीवर जा. आणि मी शरीर आहे, मी मन बुद्धी, याच्यावर केव्हाही येऊ नको. तर तू स्वात्मानुभूती घेशील. एरवी मग तू देहात्मानुभूती घेशील. श्लोक क्रमांक 474. पूर्ण निश्चय झालेल्या मनाने साधलेल्या निर्विकल्प समाधीच्या द्वारा, पूर्ण निश्चय झाला पाहिजे. काही झालो, तुटो हे मस्तक, फुटो हे हृदय, परंतु मी त्या स्वरूपापासून बाजूला नाही होणार. मी काही झालं तर मी कोण आहे? मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, असा पूर्ण निश्चय झालेल्या मनाने साधलेल्या निर्विकल्प समाधीच्या द्वारा, कोणताही विकल्प नाही, मी देह नाहीच, मी मन नाहीच, मी बुद्धी नाहीच, मी याच्या पलीकडचं कोण आहे ते चैतन्य घन आहे, असा पूर्ण निश्चय झालेला आहे. त्याला म्हणतात, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला. आणि तिकडेही गेल्यानंतर ह्या घटना घडतात. त्याचं नाव आहे पहिले मेरूच्या शिखरी. एक ती भूमिका आहे, म्हणजे हिमालयाचं मेरू शिखर नाही ते. अशा एका उंचीवर गेल्यानंतर एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. काही ठिकाणी ब्रह्मानंदी बैसला आहे. त्याने सांडियली माया, या जगताबद्दलचे असणारं रश्शीवर जो साप दिसतोय त्याला काय म्हणतात? माया. ती सांडियली माया. तेजियली कंथा काया, मन हे गेले उलया ब्रह्मानंद माजरी. मग ती स्थिती त्याला सापडली जाते. असा समाधीच्या द्वारा, निर्विकल्प समाधीच्या द्वारा पूर्ण निश्चल झालेल्या शुद्ध बोधरूपी दृष्टीने, बोध पण शुद्ध बोध झाला, मला बोध झाला आणि मी संपत आणले, मला कीर्तन करायचे, मला प्रवचन करायचे, मला असं करायचे, म्हणजे बोध झालाय. पण तो बोध कसा आहे? अशुद्ध बोध आहे ना. मी करणार आहे, मी कर्तृत्ववान आहे, हा अशुद्ध बोध. आणि मी काहीच करणारा नाही, पण माझ्याकडून तो करवून घेणार आहे, हा शुद्ध बोध आहे. शुद्ध बोध रूपी दृष्टीने आपले आत्मतत्व उत्तम तऱ्हेने जाणून घे, यथार्थ जाणून घे. कधीही देहबुद्धीवर येऊ नकोस. त्याचं नाव शुद्ध आत्मतत्व बोधरूपी जाणून घे. श्रुती कथने, आचार्यांकडून ऐकलेली सर्व पूर्णपणे निसंदेह समजून घेतली तर संदेह नाही राहिलाय. संदेह म्हणजे काय? निसंशयम सम्यक च अवेक्षिपित. विक्षेपित नको, अविक्षेपित. तुझ्यामध्ये कोणताही विक्षेप नाही येणार असा संशय रहित बोध झाला असेल तर तू ती कथने, श्रुती कथने आचार्याकडून ऐकलेली जर पूर्णपणे निसंदेहपणे समजून घेतली तर पुन्हा त्याविषयी विकल्प उरत नाही व निराशा होत नाही. एकदा का तू तिथं समजून घेतलं का मग तुझ्यामध्ये कोणताही विकल्प उरत नाही. आणि ही गोष्ट का झाली नाही, ही गोष्ट झालीच का, आणि मला झालीच पाहिजे, आशाही नाही आणि निराशाही उरत नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदासन गेले, आशा पाश निवारोनी. निश्चल मन ते की जे दृश्य भावना विचार
जगतामध्ये हिंदोळले जात नाही. बघा, निश्चल झालेले मन दृश्यामुळे, भावनांमुळे आणि विचारामुळे असे हिंदोळे खात नाही. दृश्य, भावना, विचार जन्य मनोविकाराच्या झंझावातापासून परावृत्त होण्यास जे संस्कारित केले गेलेले आहे आणि जे अद्वैत ब्रह्मचिंतनाच्या चित्त एकाग्रतेत शांतपणे स्थिरावले आहे, तेच मन सत्य स्वरूप पाहते. कोणते मन सत्य स्वरूप पाहते? जी काच पूर्ण चकाचक झालेली आहे तीच सत्य स्वरूप दाखवू शकते. जे दृश्य, भावना, त्या दृश्य पाहिलं माझ्या अंतकरणातल्या भावना, विचारच्या, अन्य मनोविकाराच्या, त्याच्या जन्य मनोविकाराच्या झांझावातापासून, त्या सगळ्यापासून परावृत्त होण्यास जे संस्कारित केले गेले आहे ते संस्कारित एका दिवसात होत नाही. त्याच्यासाठी तेवढी मेहनत, तेवढी तपश्चर्या करावं लागते. त्याच्यासाठी सेवाभाववृत्ती पाहिजे. त्याच्यासाठी मनाने, तनाने, धनाने, सर्वस्वाने अनन्य व्हावं लागणार. मग त्यावेळेला ते संस्कारित होईल. ते एका दिवसात नाही होत. गेल्या वर्षी मी खूप केलेले आणि यावर्षी मी करणार नाही असं नाही, वर्षानुवर्ष पाहिजे. त्याचंच उदाहरण पाहिलं तर आपल्या मालिकेमधलं एक उत्कृष्ट उदाहरण आपले गुरुवर्य ब्रह्ममूर्ती गोविंदबाबा गाडगे. किती दिवस केले? 27 वर्ष श्रीपाद बाबांबरोबर आणि 27 वर्ष बाबांची 17वी पुण्यतिथी आहे. 54 वर्ष वयाचे आणि वय असेल समजा 75 असेल, म्हणजे 20 वर्ष खेळाने भागड्यातच गेले असतील. आता तेवढे वर्ष तेच मन सत्य स्वरूप पाहते. ते जे सुसंस्कारात केलेले आहे आणि जे अद्वैत ब्रह्मचिंतनाच्या चित्त एकाग्रतेमध्ये शांतपणे, जे अद्वैत ब्रह्मचिंतनाच्या, अद्वैत ब्रह्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये सतत चित्त एकाग्रतेने अद्वैत ब्रह्माच्या चिंतनात आहे आणि ते चित्त एकाग्र झालेले. त्याच्याशी एकाग्र होणे म्हणजे काय माहिती का? मी मोबाईलवर बोलत चाललो आहे आणि रस्ता क्रॉस करतोय, आग्रा रोड, दोन्ही बाजूनी गाड्या येतात, मध्ये काय नाही, डिवायडर नाही आहे आणि रस्ता क्रॉस करताना मोठ्याने हॉर्न मारला आणि मी चुकीचा रस्ता क्रॉस करतोय, तरी सुद्धा त्याचा तेवढा हॉर्न किती मोठा आहे मी ऐकतोय मोबाईलवर, त्याच्यापेक्षा 10 पट मोठा आहे, तरी पण मला ऐकायला नाही येत. काय ऐकायला नाही येत मला? त्या हॉर्नचा आवाज. त्याचं नाव चित्त एकाग्रतेने. असं चित्त एकाग्रतेने अर्जुनाने ऐकलेले. तिथं 18 औक्षणिक सैन्य आहे, घोडे आहेत, हत्ती आहेत, माणसं आहेत. फक्त कीर्तन झालं 2 मिनटं सूत्रसंचालन करायला आल्यानंतर लगेच गडबड गोंधळ चालू होते. जसे आपण शाळेतून गुरुजी क्लास बदली झाला का, एक पिरियड दुसरा पिरियड येतोपर्यंत गोंधळ तेवढा होतोय आपला. पण तिथं मात्र तसं नाही, तो पूर्ण त्याच्यामध्ये तेच मन तिथे स्थिरावलेले सत्य स्वरूप पाहते. या ठिकाणी पाहणे याचा अर्थ डोळ्याने पाहणे नव्हे. ही डोळे जे दाखवतात ते खरं नाही दाखवत, पण ज्ञान दाखवतं ते खरं दाखवतं. तुम्हाला डोळे खरं नाही दाखवत हो. डोळे दाखवतं काय दाखवतं? हे चिमटा दाखवतो, पण ज्ञान काय दाखवतं? हे प्लॅस्टिक दाखवतो. ज्ञानाच्या डोळ्याने पाहायचं आहे आपल्याला, चर्मदृष्टीने आहे. हे पाहणे म्हणजे चर्मदृष्टीचे नाही. हा, पहिले स्थूल दृष्टी देखल्या, पै स्थूल दृष्टी देखती माते, पै स्थूल दृष्टी देखती माते, ते देखणे जाण निरुते, ते देखणे जाण निरुते, जैसे स्वप्नीची या अमृते, तैसे स्वप्नीच्या अमृते, अमरा नोहीजे. अमर नोहीजे. 9व्या अध्यायातला 10वा नंबर श्लोक, 11 नंबरचा श्लोक. मला स्थूल दृष्टीने पाहतात, काय वेळीने व्याप्त झालेली बुद्धी माझ्या मुख्य स्वरूपाला जाणू शकत नाही. अवजंती माम मुढा, मूर्ख लोक माझ्या यथार्थ स्वरूपाला जाणू शकत नाही. आणि ते वर्णन करणार, देवाला हे आवडतं, देवाला ते आवडत नाही, देवाचा हा मित्र आहे, देवाचा तो शत्रू आहे, देवाचं हे कुल आहे, देवाचं हे गोत्र आहे, देवाचा हा रंग आहे. मी याच्या सगळ्यांच्या पलीकडे. ज्ञानेश्वरीतला 9व्या अध्यायातला 11 नंबरचा श्लोक. ते मला आता जे आपण पंढरपूरला गेलो स्थूल रूपाने देवाचं दर्शन घेऊन, तसलं पाहणं म्हणजे मला पाहणं नाही आहे, तसलं दर्शन म्हणजे मला दर्शन नाही आहे. पण तसं दर्शन घेत असताना आपली वृत्ती, मनोवृत्ती बदलून जाते. डोळ्यातून अश्रूचा पूर येतो, आपलं हृदय उचंबळून येतं, कदाचित आपण असं पडू शकतो. ते पाहणं मला पाहणं आहे. पहा, त्याचा एक अभंग आहे का, त्याला पाहायला गेल्यानंतर माझा देह भाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. तसं पाहणं आहे देवाला पाहणं. सत्य स्वरूपाचे
डोळ्यांनी पाहणे याचा अर्थ डोळ्यांनी पाहणे नव्हे. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट डोळ्यांनी पाहता तेव्हा तुम्हाला तिच्या अस्तित्वाबद्दल संदेह नसतो. शांत चित्त मनासच सत्यस्वरूपाचे निसंदेहरहित असे आकलन होत असते. याला जरी पाहिलं तर याला तसं पाहिलेलं नाही. शांत चित्त म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पवडलेलं मन आहे, तेच त्याला पाहू शकतं, ते आकलन होत असते. आणि म्हणून म्हटले आहे की ते पाहते मन हे या महान आत्मतत्वा स्वच्छ अशा बोधदृष्टीने पाहते. स्वच्छ ज्ञान चक्षु पाहिजे. हा चष्म्यावर जर थोडा डाग पडला असेल तरी व्यवस्थित दिसत नाही, तसा आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे, स्वच्छ अशा बोधदृष्टीने पाहणे. स्वच्छ ज्ञान चक्षु म्हणजे स्थिर मन बुद्धीने. स्वच्छ ज्ञान चक्षु म्हणजे काय, मन स्थिरावलेले आहे, बुद्धी स्थिरावलेली आहे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला ते हिंदोळे घेत असतं ना, त्यावेळेला आपल्यामध्ये वेगळे विपरीत ज्ञान होतं. आणि जेव्हा स्थिरावलेलं असतं तेव्हा यथार्थ ज्ञान होतं. स्वच्छ ज्ञानचक्षु म्हणजे स्थिर मन बुद्धीने ज्या योगे त्या मनात सत्यत्वाचे सम्यक ज्ञान होते. सत्यत्वाचे सम्यक म्हणजे मी आणि ते एक आहे असं सम्यक ज्ञान होत असते. अशी प्रज्ञा शक्ती फक्त चिंतनशील मनातच निर्माण होते. ही शक्ती कोणाच्या नाही, असं आहे हिंदोळे खाणाऱ्या मनात नाही. एकदम स्थिरावलं त्याच्याशी ठिकाणी तुका म्हणे मन नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडलेले, त्याच्यामध्ये ही वृत्ती निर्माण होऊ शकते. दर सोडवाल्याच्या निर्माण होऊ शकत नाही, कोणत्याही प्रकाराने होऊ शकत नाही. अशा तऱ्हेची अनुभूती येईपर्यंत शंका राहणारच. इथपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत हे कसं, ते कसं, ते कसं, शंका राहणारच. आपल्याला जरी वाटलं आपल्याला सगळं समजलंय तरी शंका आहे ना, मग त्या शंकेचं निरसन करून घ्यायचं. नाहीतर जोपर्यंत त्या स्पॉटला पोहोचत नाही, त्या स्थितीवर पोहोचत नाही, त्या स्वरूपात ठिकाणी अशा तऱ्हेची अनुभूती येईपर्यंत शंका राहणारच. जेव्हा एखाद्यास या महान सम्यक तत्वाचे जेव्हा एखाद्यास या महान सत्यतत्वाचे सम्यक ज्ञान होते, म्हणजे त्याच्याशी समरस होऊन ज्ञान होते, तेव्हा संदेहाचा लवलेश राहत नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतल. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रकटला. संदेह म्हणजे संशय, त्याच्याबद्दलच्या शंका, त्या जोपर्यंत ते येणार, त्या कोणाला येणार माहिती आहे का, संदेह संशय, ते पण त्या मार्गाने जाणारालाच येणार. जो त्या मार्गातच नाही त्याला संशय नाही येणार. त्यामुळे त्याला संशय आलेले चुकीचे नाहीत, पण त्याने ते क्लिअर केले पाहिजेत. तुम्हा जर श्रुतीचा आशय, श्रुती पदार्थ म्हणजेच श्रुती महावाक्याचा गूढार्थ कळलेला असेल तर तुम्हाला सत्यत्वाचे बौद्धिक ज्ञान झाले आहे असे म्हणावयाचे. जर खरंच तुम्हाला तिथपर्यंत तुम्ही गेले असाल आणि यथार्थ ज्ञान तुम्हाला कळालं श्रुतीचा किंवा त्या महावाक्याचा, तर कळालं तर म्हणायचं हो तुम्ही जर निसंशय झालात, स्थिरावलेले आहेत, तर समजायचं आपण तिथपर्यंत पोहोचलो. त्यानंतर तुम्हाला परमतत्वाची स्वानुभूती येते, तेव्हाच तुमचे श्रुती ज्ञान पक्के होते. आता कळाले पण अजून काय होणार, त्याची स्वानुभूती येता 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 रोज रोज तसं होता होता काय झालं, पक्क होऊन जातं. एखाद्या ठिकाणी नवीन एरियात गेलं तर असं लक्षात ठेवावं लागतं, दुसऱ्यांदा लक्षात ठेवावं लागतं, तिसऱ्यांदा, आणि 10-5 वेळा गेल्यानंतर तो काय म्हणतो मी झोपेत सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे झोपेत जाऊ शकतो का, पण याचा अर्थ आता मला काही शंका राहिलेली नाही. अशा प्रकारे दृढ जीव ब्रह्माऐक्य होऊ शकतं त्यावेळेला. आता आपलं आहे पण अदृढ आहे. हो, मोड आहे ना, मोड त्याच्यावर पाय पडला तर मोडू शकतो, पण तो मोडवरती झाला आणि झाडात रूपांतर झालं आणि समजा त्याच्यावर पाणी टाकताना पाय पडला किंवा काय झालं तरी तेवढ्यापुरतं ते लवतंय का, परत 2 दिवसांनी परत ते अदृढ आहे, पण ते नंतर काय होऊ शकतं, दृढ होऊ शकतं. श्लोक क्रमांक 475. स्वतःच्या अविद्येशी असलेल्या संबंधामुळे निर्माण होणाऱ्या बंधनापासून मुक्त होऊन, उपदेश काय चाललंय गुरुजींचा, स्वतःच्या अविद्येशी असलेल्या संबंधामुळे, स्वतःच्या अज्ञानाशी असलेल्या संबंधामुळे. आता आपला संबंध अज्ञानाशी आहे का ज्ञानाशी संबंध आपला, शरीराशी संबंध असला तर अज्ञानाशी संबंध असेल तर मग ते होणार नाही दृढ, आणि जर तत्वाशी असेल तर दृढ होणार. स्वतःच्या अविद्येशी असलेल्या संबंधामुळे निर्माण होणाऱ्या बंधनापासून मुक्त हो. कशामुळे बंधनात पडलेलं आहे, अविद्येमुळं, स्वतःच्या अविद्येमुळे. म्हणजे स्वतःला ओळखलं नाही, रश्शीला नाही ओळखलं तोपर्यंत सापाच्या बंधनात आहे की नाही, खांबाला ओळखलं नाही तोपर्यंत भूताच्या बंधनात आहे का नाही. तसं आपल्या स्वतःच्या अज्ञानापासून
असलेल्या बंधनापासून, निर्माण झालेल्या बंधापासून आपण कोणी कोणाला बांधलेले आहे? आपणच आपल्याला बांधून घेतलेलं आहे. सत्य ज्ञान आनंद स्वरूप आत्म्याच्या प्राप्तीकरता श्रुती, युक्तिवाद आणि सद्गुरूंचा उपदेश ही प्रमाणे आहेत. जर तुला तुझ्या अज्ञानातून मुक्तता मिळवायची असेल आणि सत्य ज्ञानानंद स्वरूप, सत्याच्या आनंद स्वरूपापर्यंत जर तुला आत्म्याच्या प्राप्तीकरता श्रुतीचा अभ्यास करायला पाहिजे, युक्तिवाद करून समजून घेतलं पाहिजे आणि सद्गुरूचा उपदेश ही प्रमाणे आहेत. तसेच स्वतःच्या एकाग्र अंतःकरणात साक्षात आलेली स्वात्म अनुभूती ही आणखी एक सर्वात श्रेष्ठ प्रमाण होय. श्रुती एक प्रमाणे, युक्तिवाद एक प्रमाणे, सद्गुरूंचा उपदेश आणि या सगळ्यांच्या पुढे तू स्वतःला आल्यानंतर तुला जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवाची काय झाली पाहिजे? वृद्धी झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. हे तुझं पक्क काम आहे त्याच्यामध्ये. ते सर्वात श्रेष्ठ प्रमाण आहे. आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती हे सगळे सारख्याच आहेत. पण त्याच्यात सर्वात श्रेष्ठ कोणती आहे मग? आत्मप्रचिती. हो, मला तसा अनुभव आला, मी जसं ऐकलं होतं तसा मला अनुभव आला, शास्त्रात लिहिलं होतं तसंच गुरुजींनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं तसंच मला अनुभव आलं. आता तो मागे येऊ शकत नाही ज्याला स्वात्मानुभूती आली. पण ज्याला स्वात्मानुभूती नाही आली त्याची पिछेहाट होऊ शकते, 100% पिछेहाट होऊ शकते. अविद्येच्या संपर्काने निर्माण होणाऱ्या बंधनापासून जी मुक्तता मिळते तो मोक्ष होय. कशाच्या संपर्कामुळे? अविद्येच्या संपर्कात असलेल्यामुळे निर्माण होणाऱ्यापासूनच्या बद्धतेपासून मुक्तता होते. अविद्येच्या संपर्काने निर्माण होणाऱ्या बंधनापासून जी मुक्तता मिळते तो मोक्ष होय. आणि मोक्ष कशाने मिळतो? केवळ आणि केवळ ज्ञानानेच. अविद्या बंध संबंध मोक्ष जेव्हा विपरीत ज्ञान होत असते तेव्हा ती व्यक्ती त्याच्याशी तादात्म्य होणारच. विपरीत ज्ञान म्हणजे जगत आणि देह सत्य आहे, आणि यथार्थ ज्ञान म्हणजे जगत आणि माझा देह मिथ्या आहे, पण ज्याच्यामुळे दिसते ती सत्ता मात्र सत्य आहे. हीच जीवनाची दुःखद स्थिती असते. काय? विपरीत ज्ञानाशी जेव्हा आपण समरस होतो ना तेव्हा दुःख स्थिती येते, आणि यथार्थ ज्ञानाशी समरस होतो तेव्हा सुखद परिस्थिती. आपण कशाशी कनेक्ट आहे हे महत्त्वाचं आहे. जर आपण विपरीत ज्ञानाशी असलं तर मग दुःख बांधवडी आहे संसार, आणि जर यथार्थ ज्ञानाशी समरस झालं तर आनंदाचे डोही. मग आनंदे निर्भय किंवा डुल्लत असे, आता नाही भय. हीच जीवनाची दुःखद स्थिती असते. या अवस्थामधून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष प्राप्ती होय, जे सत्यम ज्ञानम अनंतम स्वरूपाचे असते. अशा आत्म्याच्या सत्यत्वाच्या सम्यक ज्ञानानेच अविद्येचा नाश होतो. कशाने नाश होईल? सत्य ज्ञानाने. जे ज्ञान आहे ते सत्य आहे आणि ते व्यापक ज्ञान आहे, त्याच्यानेच आपल्याला आत्म्याची प्राप्ती होईल. आणि आत्म्याच्या प्राप्तीनेच अज्ञानाचा शेवट होईल. सत्यम. आता सत्यम कशाला म्हणतात? सत्य ते की जे तिन्ही काळी तसेच राहते, भूतकाळात, भविष्य काळात आणि वर्तमान काळात जसं आहे तसंच राहतं ते. ज्ञानम शुद्ध ज्ञान, ते शुद्ध ज्ञान आहे. ज्याच्या प्रकाशाने ज्ञानाचे इतर सर्व प्रकार शक्य होतात ते अनंत अंतहीन इतर ज्ञानसुद्धा त्याच्यामुळे प्रकाशित होतात. ते मुख्य ज्ञान आहे, त्याच्यामुळे ते सगळे प्रकाशित होतात. आत्मतत्वाचे ज्ञान ज्या अधिकृत ग्रंथातून प्राप्त होते ते असे. बघा, अधिकृत ग्रंथातून आत्मतत्वाचे कसे ज्ञान प्राप्त होते? एक, शास्त्र, श्रुती, साक्षात्कारी पुरुषांनी लिहून ठेवलेले शास्त्र सिद्धांत अशी उपनिषदे. उपनिषदातून सत्याचं ज्ञान होतं. गीता हे काय? एक प्रकारचं उपनिषद. इति भगवद्गीता उपनिषदचो ब्रह्मविद्या योगशास्त्री श्रीकृष्ण अर्जुन संवाद. 2, युक्तिवाद आणि तर्कसंगत विचारसरणी. आता कधी कधी जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचे निमाथा वैला. जो युक्तीने जातो तो एक. युक्ती नसल कळत तर तुका म्हणे नेनो युक्तीची खोली. म्हणून बाबांच्या चरणावर, बाबा हे कसं आहे, बाबा ते कसं आहे, बाबा ते कसं आहे, तो युक्तिवादाने आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. 3, ज्ञानी महात्म्यांचे वाक्य उपदेश, त्यांच्या झालेल्या गुरुपदेशाच्या त्या ज्ञानाने तिथपर्यंत पोहोचू शकतो. ग्रंथ वाचन व तर्कशुद्ध वादविवाद करून एखाद्यास काही प्रमाणात समजेल. तुम्ही धर्मग्रंथ वाचले
त्याच्याबद्दल चर्चा केल्या, वादविवाद केल्या, तर एखाद्यास काही प्रमाणात समजेल, काही प्रमाणात समजेल, म्हणजे थोडंसं कळेल. पण ते कोणतं कळेल? परोक्ष कळेल, पण अपरोक्ष कळणार नाही. परंतु विषय पूर्णत्वाने समजण्यास विद्वान आणि ब्रह्मनिष्ठ आचार्यांनी केलेल्या वाक्य उपदेशाने सहाय्य होते. कळेल थोडंफार. आता आपण आपल्या बाबांकडे जायच्या अगोदर थोडंफार कळालेलंच होतं आपल्याला, पण ते परोक्ष कळालेलं होतं, अपरोक्ष नव्हतं कळालं. ते महावाक्यानेच कळू शकतं आचार्यांनी दिलेल्या. तुम्ही जे ग्रंथ वाचन केले असेल पूर्वी आणि तर्कशुद्ध विचारसरणीने जे तुम्हाला समजले असेल आणि आचार्यांनी तुम्हा जो महावाक्य उपदेश केला असेल, ही सर्व जर सुसंगत असतील तरच तुम्हाला तो विषय समजला असे होईल. तुम्ही वाचलेलं, तुम्ही ऐकलेलं, त्याच्याबद्दल तुम्ही तार्किकपणा जो करून केलेला आहे आणि आचार्यांनी सांगितलेला उपदेश याच्याशी जर तुम्ही समरस झाले तरच यथार्थ समजेल. परंतु तेही काही पुरेसे होत नाही. बरं, नुसतं समजलं म्हणजे पुरेसं नाही होत. समजलं गेला पळून म्हणजे नाही. सत्यतत्वाची स्वात्मानुभूती हीच अंतिम झेप होय. एवढं समजून नाही, अंतिम स्टेपचं जे तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, ते मेन आपलं उद्दिष्ट आहे. नुसतं थोडंसं बेसिक कडून उपयोगाचं नाही. श्लोक क्रमांक 476 वाचतोय. बंध, मोक्ष, तृप्ती, चिंता, आरोग्य, विषय, क्षुधा इत्यादी धर्म ज्याचे त्यानेच जाणावायचे असतात. मला भूक किती लागली ही कोणाला कळणार आहे? तिसऱ्याला कळणार का नाही? मी बंधनात आहे का मोक्षात आहे हे कोणाला कळणार आहे? त्याच्यानंतर माझी तृप्ती झाली, जेवताना बस 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 म्हणू शकतो. कोण? मी म्हणू शकतो. मी समोरच्याला कळणार आहे का याचं पोट भरले का नाही? चिंता आणि आरोग्य ज्याचं त्यांनाच कळायचं असतं. दुसऱ्याने त्याबद्दल ज्ञान अनुमान प्रमाणावरच अधिष्ठित असते. दुसरा म्हणू शकत जरा सुकलेलं दिसतं, आजारी दिसतं, बरं भूक लागली काय झालं, परंतु काय झालंय हे कोणाला कळणार? तसं परमार्थिक स्थितीमध्ये आपण काय आहोत ते ज्याचं त्याला कळणार. बंध, मोक्ष आणि तृप्ती या संबंधीचे आपले अनुभव हे आपल्या चिंता, आरोग्य, क्षुधा यासारखेच असतात. आपल्याला किती भूक लागलेली आहे, आपण किती तृप्त झालेलो आहे, आपलं आरोग्य कसं आहे, तसंच इकडं आपण बद्ध स्थितीत आहोत का, मोक्षात आहोत का, आपली तृप्ती झाली का सर्व ज्ञानाची. प्रत्येक व्यक्ती ते स्वतः अनुभवत असते. माझ्या शुद्धेचा अनुभव तुम्हाला येत नसतो. मला किती भूक लागली, मला लागली का नाही भूक तुम्हाला कळू शकत नाही. माझी दुःखी तुम्ही कधीच समजू शकत नाही. तुमच्या आरोग्याकरता काही मी औषध घेत नाही, यांना बरं हो म्हणून मी औषध घेऊ शकत नाही, ज्याचं त्याने इतरांना त्या संबंधी फक्त अनुमान करता येणे शक्य असते. आजारी आहे, भूक लागलेली आहे, हो हे सगळं ते कळू शकतात, पण किती लेवल आहे काय हे ते कळू शकत नाही. त्यांना काही माझ्या अनुभवाची प्रचिती येत नाही. प्रत्येक जणास आपापल्या अनुभवाची प्रचिती घ्यावयाची असते, ज्याची त्यांनी म्हणून कैसे बोटाने दाखव तुला अनुभव घे गुरुच्या मुला. तू स्वतःच तुझा अनुभव घे. या आधीच्या श्लोकातील स्वानुभूती या संज्ञेची पुष्टी देणारा हा श्लोक आहे. जशी देहाची दुःखे आणि विषयसुद्धा ही फक्त व्यक्तिनिष्ठ अनुभवातूनच समजून घ्यायची असतात, अगदी तसेच प्रत्येकाने सत्यत्वाची व्यक्तिशा अनुभूती घ्यायची असते. साखर किती गोड आहे, पेढा कसा गोड आहे, मिरची किती तिखट आहे, ज्याची त्यांनी अनुभूती घ्यायची. यांनी अनुभूती घेतली म्हणून यांना बरं वाटणार नाही. जोपर्यंत इतर जण त्याविषयी सांगतात तोपर्यंत ती काय असू शकते, इतरांनी सांगितलं असं असतं बरं का, तसं असतं बरं का, ते काय असते याविषयी फार तर आपण कल्पना करू शकतो. आपण लईतले कल्पना असं असेल बरं का, तो असं म्हणतो म्हणजे असं असेल बरं का. परंतु जे ज्ञान होते ते साक्षात स्वानुभवातूनच म्हणजे कंसात अपरोक्ष ज्ञान आपलंच आपल्याला अनुभव येऊ शकतो. तिसऱ्याने किती सांगितलं तरी ते आपल्याला नीट कळू शकत नाही. म्हणून आपला आपण अनुभव घ्यायचा असतो. म्हणून तुका म्हणे येथे अनुभवच प्रमाण. 477 क्रमांकाचा श्लोक वाचतोय. ज्याप्रमाणे वेद तसेच गुरु देखील दूर तटस्थ राहूनच उपदेश करतात, ते त्या तत्वाजवळ आहे, पण आपल्यापासून कसे आहेत, दूर आहे. आपण त्यांच्यापासून दूर आहोत. म्हणून ते म्हणतात ते तू आहेस. ते दूर तटस्थ राहून उपदेश करतात. साक्षात्कारी ईश्वराच्या अनुग्रहाने प्राप्त झालेल्या प्रज्ञेनेच संसार सागर तरून जाईल. बघा, साक्षात्कारी कसा होईल? तो साक्षात्कारी ईश्वराच्या अनुग्रहाने
प्राप्त झालेल्या प्रज्ञेने तो प्रत्येक गोष्ट प्रज्ञेने हाताळील. काय हे काय हे काय, तो संसार सागर तरून जाईल. उपनिषद आणि आचार्य फक्त दूर राहूनच परब्रह्माचे निर्देशन करतात. आपल्याला रस्ता दाखवणार, ह्या रस्त्याने जा घाटकोपरला जाशील. ते लांबूनच ते सत्य तत्वापासून काही दूर नसतात, पण ते कुठं असतात, तिथंच असतात, पण ते मार्गदर्शन करत असतात. पण दिसताना कसे दिसतात, ते दूर आहेत. उपनिषद आणि आचार्य फक्त दूर राहूनच परब्रह्माचे निर्देशन करतात. ते सत्यतत्वापासून काही दूर नसतात, ते आपल्या शिष्यापासून दूर असतात. कोणापासून दूर असतात? आपल्यापासून दूर आहे. आपल्यामध्ये दुरी आहे, त्याच्या त्या तत्वात त्यांच्या दुरी नाही. आचार्य जेव्हा शिष्याला महावाक्य उपदेश करतात, तेव्हा शिष्याला जे ज्ञान होत असते ते अनुमान ज्ञान होय. बाबांनी सांगितलं तर तो म्हणतो असं असेल बरं का, असं असेल बरं का. ते म्हणले तू तसा अनुभव घे. म्हणून तत्वमसी, नंतर प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, आणि शेवटी त्याची स्वानुभूती अहम ब्रह्मास्मी, मी ते आहे. आचार्य प्रतिपादन करतात, उपनिषदातही ते प्रतिपादन केलेले असते, परंतु तो काही शिष्याचा साक्षात्कार अनुभव नसतो. या पुस्तकातून कोणीही सांगेल, या ग्रंथातून, पण तो त्याचा अनुभव नसणार, त्याचा अनुभव त्यालाच असणार. हो, याच्यात लिहिलेलं हे सत्य आहे, हे त्यांनी अनुभव घेतलेले आहेत, पण तोच तुमचा अनुभव पाहिजे. त्या प्रतिपादनाचा आत्मवचन, त्या प्रतिपादनाचा आप्तवचन किंवा मार्गदर्शन म्हणून उपयोग करून प्रकाशित प्रज्ञेने आणि ईश्वर कृपेने ते विद्वान शिष्य पुढे प्रगती करतात. बघा, त्या प्रतिपादनाचा आप्तवचन, त्या वचनाशी ते काय करतात, जवळीक साधतात किंवा मार्गदर्शन म्हणून उपयोग करून या मार्गाने आपल्याला जायला पाहिजे. पण स्वयंप्रकाशित प्रज्ञेने, कोणाच्या? स्वतःच्या प्रज्ञेने ते स्वतः जाणतात, आणि ते स्वतः जाणत असतात, स्वतःच्या प्रज्ञेने पण नाही, ईश्वर कृपेने ते विद्वान शिष्य पुढे प्रगती करतात. ते शोधत असतात, पण ती ईश्वराची कृपा होती तेव्हा ती गोष्ट पण घडते. स्वतःचा प्रयत्न आणि ईश्वराचे आशीर्वाद हे दोन्ही गरजेचे आहेत. अनुग्रह म्हणजे कृपा, म्हणून आध्यात्मिक वासना वाढीला लावल्या पाहिजेत. बघा, अनुग्रह झाल्या म्हणजे काय, कृपा झाली, कृपा झाली म्हणजे वासना वाढल्यात, आध्यात्मिक वासना वाढल्या, हे समजून घ्यायचं, ते समजून घ्यायचं. हे काय ते काय, त्या वासना वाढीला लावल्या पाहिजेत. आध्यात्मिक वासना साधनांचा अनेक वर्ष अवलंब केला पाहिजे. थोडक्यात समाधान नाही होणार, थोडं खाऊन पोट भरेल का? पूर्ण तृप्तीचा ढेकर असतोपर्यंत त्याची साधना करत राहायची, अनेक वर्ष अवलंब केला पाहिजे. मग आपण कधी कधी म्हणतात, एका ठिकाणी एकदा बाबा गेले होते आणि 9 ते 11 कीर्तन होतं, आणि तिथे त्यांनी ऑर्केस्ट्रा लावला होता, आणि तो संपला 11:15. आणि मग बाबांना म्हटले, बाबा आता तुम्ही कीर्तन. तोपर्यंत बाबा शांत बसून, बाबांनी टोपी काढली आणि म्हणले, ही टक्कल काय उगत पडलेलं नाही. कितीचा टायमिंग होता कार्यक्रम पत्रिकेवर? 9 ते 11. आता किती वाजले? 11:15. मी चाललो, तुम्ही करा. हे त्यांच्या त्या तेवढ्या दिवसाचा काय तो अनुभव आहे विश्वातील. मग तो जसा अनुभव आहे तसा हा सुद्धा आपल्याला अनुभव तेवढ्या दिवसाचा आहे. पगार कशावर दिले जातात? IT क्षेत्रात पगार अनुभवावर देतात. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, त्याच्यावर. विश्वातील प्रत्येक गोष्ट जो नियंत्रित करतो, नियमित करतो आणि निर्धारित करतो, त्यास ईश्वर भगवान म्हणतात. या जगातल्या सगळ्या घटना चालू आहेत, त्याचा एक कर्ता आहे, आणि तो सगळे ते नियंत्रित करतो. सकाळी उठल्यावर सूर्याने अमुक टायमाला उगवायचंच, नाही उगवला तो म्हणला विकली ऑफ पाहिजे, त्याच्यावर लगेच फाईन बसणार आहे. ते जसं चाललंय, त्याचा एक नियंता आहे, त्याचं नाव काय आहे? ईश्वर आहे. आपल्यापैकी प्रत्येकातील तो स्वामी असतो. आपल्या प्रत्येकातला तो कोण आहे? मालक आहे. त्याच्या सत्तेने आपण म्हणतो, मी सकाळी उठेल का नाही मला गॅरंटी नाही, मला त्याने उठवलं पाहिजे. म्हणजे स्वामी कोण आहे? तो आहे. आपल्या वासनाच आपले जीवन निश्चित करतात, आपल्या अपेक्षाच आपलं जीवन निश्चित करतात. मला काय व्हायचं आहे म्हणून आध्यात्मिक वासना वाढवायच्या, त्या निर्धारित आणि सुनियंत्रित करतात आपण काय बनणार आहेत. म्हणून आपल्या वासना आपल्या स्वामी होत. आता आपल्या वासना कोण झाल्यात? आपल्या स्वामी. तो स्वामी आपल्या हृदयात आहे, आणि त्याच्याबरोबर त्या वासना आपले जीवन ठरवतात. याला कुठं जायचं, याला काय व्हायचं आहे, त्या वासना आपल्या स्वामी. ज्या साधकाने प्रदीर्घ काळ
साधना केलेली असते. किती दिवस? आपले साधना किती आणि आपल्या अपेक्षा किती आहेत मोठ्या. ज्या साधकाने प्रदीर्घ काळ साधना केलेली असते त्यालाच केवळ सत्यत्वाची अनुभूती येते. ज्याने आध्यात्मिक वासना जोपासलेल्या असतात त्या वासना जोपासलेल्या हो. ऐसे आवडते मना देवा व्हावी वासणारा. संत संगती, ग्रंथ संगती, तीर्थ संगती याच्यामध्ये जो राहतो त्याच्या ज्या वासना आहेत मग त्याला जे जे इच्छे प्राणी ते पूर्वी चक्रपाणी. तो स्वतःवर अनुग्रह करू शकतो. कोण कोणावर अनुग्रह करणार आहे? कोण दुसऱ्यावर अनुग्रह करायला मोकळा नाही. आता बघा कोणत्या स्टेपपर्यंत घेऊन गेलेले ते. कोणी कोणा तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे. कोणता नारायण कृपा करील? त्यालाच कधी कधी म्हणतात अंतःकरण कृपा झाली पाहिजे. माझ्या अंतःकरणातूनच वाटलं पाहिजे आपल्याला हे साध्य करायचंय. ती कृपा अंतःकरणाने केली पाहिजे मग सक्सेस आहे आपण. आपलीच आपल्यावर कृपा झाली पाहिजे. गीतेतला 6वा अध्याय. आत्माच आत्म्याचा मित्र आहे आणि आत्माच आत्म्याचा शत्रू आहे. त्या आत्म्याने आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. आतल्या आत्म्याने आपल्याला आणि त्याला प्रसवायचंय. त्याच्यासाठी त्याला खुश करायचंय. कुठल्याला? हृदयात असणाऱ्या त्या चैतन्यगणाला. तो स्वतःवर ज्याने आध्यात्मिक वासना जोपासलेल्या असतात तो स्वतःवर अनुग्रह करू शकतो. अशीच व्यक्ती जेव्हा अभ्यास करते आणि स्वतंत्रपणे चिंतन करते आणि ज्याला गुरुचे वेळोवेळी साह्य होते तोच स्वयंप्रज्ञेने संसार सागर तरून जातो. बघा गुरुजीचं मार्गदर्शन पण त्याचाही 8 तास. दोघे नवरा बायको जेव्हा संतती निर्माणाच्या वेळेला दोन्ही प्रसन्न असेल तर ते बिलिंदर निर्माण होणार आहे. दोघं पण तसेच पाहिजेत. तसं इथे गुरुजी बी तसाच पाहिजे आणि शिष्य बी तसाच पाहिजे. त्यांची तेवढी तळमळ पाहिजे आणि घेणाराची तेवढी तळमळ पाहिजे. तेव्हाच ते घडू शकतं. जो मुलाला शाळेचा ॲबसेंटच नाही मारायचे, मला वर्गात जायचंय आणि गुरुजीला बी त्याला शिकवायचंय आणि यालाही ज्ञानग्रहण करायचं, तो चांगल्या मार्काने पास होणारच 100%. श्लोक क्रमांक 478. साधका विद्वान साधकाने. बघा कोणत्या साधकाने? आता आपण आपली सगळ्यांनी परीक्षा करून घ्यायची. आपण साधक आहेत पण आपण कसे साधक पाहिजेत का? विद्वान आहेत का? कसे होत आहे की नाही? विद्वान साधकाने आपण स्वतः अखंड असे आत्मस्वरूप आहोत या स्वानुभूतीने जाणून. कोणाला विद्वान साधक म्हणलेले? आपण स्वतः अखंड असे आत्मस्वरूप आहोत. आपल्यात खंड नाही त्यात स्वरूपापासून. आणि अखंड स्वानुभूतीने जाणून निर्विकल्प स्वरूप होऊन आता या जगामध्ये माझ्या ईश्वरा माझ्याशिवाय जगात दुसरं काहीच नाही असं निर्विकल्प स्वरूप होऊन आपल्यामध्येच कुठं पाहायचंय? ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा मग ब्रह्मांडी पावा ब्रह्मठसा. आपल्यामध्येच म्हणून आपुली आपण आपल्यामध्येच मनाच्या सर्व अद्वैत कल्पनापासून मुक्त होऊन सामोरे जावे. आपल्यामध्येच मनाच्या सर्व अद्वैत कल्पनापासून त्याच्या सगळ्या कल्पना बाजूला टाकून एका जनार्दनी कल्पची मुराला तोची हरी झाला ब्रह्मरूप मुक्त होऊन सामोरे जावे. तुमच्यातील आत्मतत्वाचे ज्ञान तुम्हाला स्वतःला होत असते. कोणाला कोणाचं ज्ञान होतं? आपलंच ज्ञान आपल्याला होतं. जेव्हा अविक्षेपित बुद्धी शांत होते, आपली विक्षेपित बुद्धी जेव्हा शांत होते त्याला आपल्यातील आत्मतत्वाशी आपल्यामध्येच आणि आपणच स्वतः सन्मुख होता येते. बघा आता त्याला आपल्यातील आत्मतत्वाशी आपल्यामध्येच आपणच स्वतः सन्मुख होता येते. ते त्रिपुटीला काय केलंय? परत एका ठिकाणी आणले. सन्मुख होणे म्हणजे त्याच्याशी तदाकार होणे. सन्मुख होणे म्हणजे नुसतं समोरासमोर बसून राहणे नाही. त्या स्वरूपाशी काय होणे? तदाकार होणे. जेव्हा तुम्ही सुषुप्ती आणि स्वप्ने अवस्थेपासून दूर होता तेव्हा तुम्ही जागृतीशी सन्मुख होत असता. स्वप्न अवस्था पण गेली आणि गाढ झोप ती पण संपली. तेव्हा तुम्ही कोणत्या स्थितीत असता? आपण जागृतीत असतो. जेव्हा तुम्ही शरीर मन बुद्धी दृश्य भावना विचार आणि द्रष्टा भावना विचार या जगतापासून दूर होता तेव्हाच तुम्ही ब्रह्माशी सन्मुख होत असता. बघा जेव्हा स्वप्न जगतातून बाजूला होतो सुषुप्तीतून बाजूला होतो तेव्हा कोणत्या स्टेपमध्ये असतो? जागृतीत. तसं या जगतापासून जेव्हा आपला संबंध तुटणार
तेव्हाच ब्रह्मस्वरूपाला सन्मुख राहणार. जर याला सन्मुख राहिले तर त्याला विनमुख, आणि त्याला विनमुख याला विनमुख राहिले तर त्याला सन्मुख. श्लोक क्रमांक 479. जीव ब्रह्म आहे. आपण कोण आहोत? चला, जीव असलं तरी आपण कोण आहोत? 100% ब्रह्म आहोत. जीव ब्रह्म आहे. सकल विश्व ही ब्रह्म आहे. मी एकटा नागद्या ब्रह्म नाही प्रबोध, ते सांगतो. तू एकटा ब्रह्म नाहीस, सगळं जगात ब्रह्म आहे. जीव ब्रह्म आहे. 1 नंबर झालं. हा अनुग्रह आहे. आणि सकल विश्व ब्रह्म आहे, हा प्रबोध आहे. आणि अखंड ब्रह्मस्वरूपात स्थित होणे हाच मोक्ष आहे. त्याच्याशी कनेक्ट राहणे म्हणजे मोक्ष, त्याच्यापासून बाजूला राहणे म्हणजे बद्धता. हेच वेदांतात सांगितलेले सिद्धांत होत. हे वेदांतात सांगितलेले, हे बाजूला सोडून जर वेदांत पाहिला तर नुसती टर्पलं गोळा केली, सार बाजूलाच राहिली. ब्रह्म हे अद्वितीय आहे, त्याला श्रुती प्रमाण आहे. त्याच्यापेक्षा जगात दुसरं काही नाही, फक्त ब्रह्म आहे. आणि हे प्रमाण कोण देत आहे? साक्ष कोण देत आहे? श्रुती. ही श्रुतीच प्रमाण आहे. हे सगळे सांगतात. हे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं देतात ती साक्ष. ते स्वरूप तसं आहे. हो, 18 पुराणांच्या पोटी नाही नामा विनगोटी. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. सगळं जगामध्ये एक जाय, ती गोष्ट एकच तेवढी आहे. वेदांताचे शेवटचे विभाग जी उपनिषदे, हे ते वेदांत उपदेशाचे सार होत. वेदांतामधलं उपनिषद आहे ती एकदम सार आहे. दुधामधलं तूप हे सार आहे. तसं वेदामधले उपनिषद फक्त ज्ञानाचा हे करतात. एक कर्म, उपासना आणि ज्ञान. ज्ञानाचा उद्घोष करतात, त्यांचं नाव आहे उपनिषद. वेदांचे शेवटचे विभाग जी उपनिषदे, हे त्या वेदोपदेशाचे सार होत. म्हणूनच उपनिषदे ही वेदांत म्हणून ओळखले जातात. उपनिषदेत कोण झाले आता? तेच मूळ आहे. आचार्य आपल्या गुरु उपदेश, आणि आपल्याला नाम दिलेले ना, तेच वेद आहे. ते वेदाची महावाक्य आहेत आपल्याला मिळालेलं. आचार्य आपल्या गुरु उपदेशाचा समारोप करताना, आता त्यांचा निरोपाचा टाईम आलेला आहे. आचार्य आपल्या गुरु उपदेशाचा समारोप करताना या श्लोकात शिष्यात केलेल्या गुरु उपदेशाचा आढावा घेतात. उपनिषदामध्ये काढलेले निष्कर्ष थोडक्यात असे. आता सगळ्याचं सार सांगून सांगतात. एवढंच आता तुला सांगतो. जीव व्यक्तिमत्व हेच ब्रह्म. जीव आणि तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, यादव बाबा, रामदास बाबा यादव, हे कोण आहेत बघा. आता त्यांच्याबरोबर फिरताना वगैरे कसं काय वाटलं पाहिजे आपल्याला? कोणाच्या सोबतीत आहेत? जीव व्यक्तिमत्व हेच ब्रह्म. जगत वैविध्यपूर्ण जगत हेही ब्रह्म. जे जगत विविधतेने नटलेलं जगत सुद्धा काय आहे? ब्रह्मच आहे. आणि जे ते यत्किंचितही नानत्व नाही, थोडंसं सुद्धा काहीच वेगळं नाही. सगळं काय? टोटल ब्रह्मच आहे. थोडा सुद्धा, एवढा परमाणू एवढा भाग सुद्धा वेगळा नाही त्याच्यापासून. त्याचंच नाही, कहा पग डारू देख्या नेरा. जे ते यत्किंचितही नानत्व नाही, अशा एका ब्रह्माची स्वानुभूती, साक्षात्कार हाच मोक्ष आहे. आपल्या अंतःकरणात जेव्हा आपण स्वानुभूती घेतो, जगामधलं विविधता आपल्याला काय दिसली पाहिजे? ब्रह्मताच दिसली पाहिजे. आपण स्वतः ब्रह्मस्वरूप आहोत, अशी भूमिका राहिलं म्हणजेच मोक्ष. आणि अशी भूमिका नाही म्हणजे मोक्ष नाही, बद्धता. जेव्हा स्वप्नाभिमानी जीव जागृत अभिमानी जीवात लय पावतो, तेव्हा स्वप्न जगत हेही जागृतीमधील जगतात विलीन होते. स्वप्नाभिमानी जीव जागृत अभिमानी जीवात लय पावतो. स्वप्नातल्या गोष्टी आपण जाग झाल्यानंतर संपल्या, पण कुठं लय झाल्या? त्यांचा एंड कुठं झाला? जागृतीत. तसं ज्यावेळेला ह्या जगताचा लय त्या ब्रह्मस्वरूपात होणार, त्यावेळेला मोक्ष. हे सगळं जगत कशात विलीन होणार? तुमच्या स्वानुभूतीमध्ये ब्रह्मस्वरूपात विलीन होणार. त्यावेळेला तुम्हाला आपल्याला मोक्ष. हे वेगळं आणि ते वेगळं असं नाही. म्हणून तो धन्य पुण्य रूप कैसा झाला, संसारही त्याच्यात विलीन झालेला आहे. आता कसं कळणार? आता जी निवडून आलेले सगळे आहे ना सरकार, हे सगळे पक्ष कशात झाले? एकात विलीन झाले. आता त्यांची ओळख काय झाली?
जरी वेगळ्या पार्टीचं चिन्ह असलं तरी ते आपलंच आहे अशा प्रकारे विलीन होतं. स्वप्न पाहणाऱ्याचा तोच मोक्ष. बघा, जागृती, स्वप्नातलं जगत जागृतीत विलीन होणं, तोच स्वप्न पाहणाराचा मोक्ष. म्हणजे स्वप्न संपलं, त्या स्वप्नातल्या घडामोडीने तो बद्ध होत नाही. आता त्या स्वप्नातल्या घडामोडीतून तो कसा झाला? मुक्त झाला. त्याच्यातून त्याला काय भेटला? मोक्ष भेटला. तसं या जगताचं सगळं विलीन परमात्मा स्वरूपात झालं का त्याच्याकडं मोक्ष आलाच. त्याप्रमाणे साधक साधनेने अनंत तत्वात विलीन होतो. साधक कशात विलीन कशाने होतो? साधना केल्याने. वैविध्यतेचे रहित्य म्हणजेच हे दिसणारं वेगवेगळं आहेच नाही, म्हणजेच सत्यत्वाची अनुभूती होय. आणि जोपर्यंत हे विविधतेने दिसतंय तोपर्यंत सत्यत्वाची अनुभूती नाही. वरील निष्कर्ष श्रुती खुद्द उपनिषदे हीच प्रमाण होत. याला सगळ्याला प्रमाण संत वाङ्मय ते म्हणतं असंच आहे, असंच आहे, असंच आहे. प्रकरण चेंज होत आहे. बोधोपलब्धी. आता बोधाची काय झाली? त्याला उपलब्धी. आता मला बोध भेटला, मला बोध झाला, साधूचा बोध झाला. साधक म्हणतो मला बोधापलब्धी झाली, बोधोपलब्धी झाली. श्लोक क्रमांक 480. याप्रमाणे सद्गुरूच्या उपदेशाने, श्रुती सिद्धांत प्रमाणाच्या आधारे, गुरुच्या उपदेशाने आणि शास्त्रात सांगितलेल्याच्या आधाराने आणि मनाच्या निरनिराळ्या युक्त्या योजून हे असं असेल, हे असं असेल, हे असं नाही, अशा युक्त्या योजून परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर ज्याची इंद्रिय शांत झालेली आहे, ज्याच्या मनाची धाव थांबलेली आहे, इंद्रियाला ब्रेक बसलेला आहे आणि मन संयमित झालेले आहे, ते कंट्रोलमध्ये आलेले आहे, ते धावपळीच्याच त्याचं पायच मोडून जे मनाचे जे इंद्रियाची द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी, जे दैन्याचे फेडी माणसाचे ते ज्ञान आहे. ते आपली मनाची धाव प्रवृत्तीची धाव मोडून टाकतं आणि त्याला शांत करून टाकतो. साक्षात्कार झालेल्याची चिन्ह. असा शिष्य आत्मनिष्ठ होऊन ज्याची इंद्रिय शांत झालेली आहे आणि मन संयमित झालेले आहे, असा शिष्य आत्मनिष्ठ होऊन काही काळ परमतत्वाची प्राप्ती करून घेण्याच्या क्षणी तो निश्चल होतो. आता तो त्या बॉर्डरवर आला. आता त्याचा थोडासा उपभोग घेता 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 त्याला जगताचा विराम करायचा, त्याला हा इलोकीचा प्रवास संपून टाकणार, पण त्याचा तो आता पूर्ण अनुभव घेणार. या भूमिकेत तुकाराम महाराज आले. मग प्राप्त करून घेतलं आणि ते प्राप्त करत असताना म्हणले उरलो उपकारापुरता हे करील. आणि एक दिवशी म्हटले आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. त्यावेळेला तो पूर्ण कृतकृत्य झाला. या ग्रंथाच्या पहिल्या चतुर्थांश भागामध्ये याआधी श्लोक 212 मध्ये शिष्याने विचारले होते की पंचकोशाचा निराज केल्यानंतर काही शिल्लक राहत नाही असे मला आढळून येते. सगळ्या कोशांचा निराश केला, निश्चित केला, हे म्हणजे ते नाही ते. तो म्हणला काही शिल्लक नाही राहिलं. काही शिल्लक राहिलं नाही, पण तू शिल्लक राहिला ना, आणि ते जे शिल्लक राहिले तेच तू आहेस असे मला आढळून येते. मग अनुभवास येथे पंचकोशाचा निराश केल्यानंतर काही शिल्लक राहत नाही असे मला आढळून येते. मग अनुभवास तेथे आहेच काय आणि कशाने घ्यायचं आहे? काय राहिलंय? काही शिल्लक नाही राहिले. जो राहिलाय तोच तो राहिलेला आहे. ती एक मोठी शून्य पोकळीच असते. आचार्यांनी श्लोक 213 पासून उत्तर द्यावया सुरुवात. आपला युक्तिवाद 478 व्या श्लोकामध्ये उपनिषद निष्कर्षाचा आढावा घेऊन संपवला. बघा, आता 78 वाचलं होतं ना आपण, तिथे काय सांगितलं? 78चा निष्कर्ष आपण लगेच विसरतो. 78चा निष्कर्ष, कारण 77 आणि 79 लक्षात राहतं ना, आपल्या काय लक्षात राहतं ना? 88. बघा, हे विद्वान साधका, आपण स्वतः अखंड असे आत्मस्वरूप आहोत ही स्वानुभूती जाणून निर्विकल्प स्वरूप होऊन आपल्यामध्येच मनाच्या सर्व अद्वैत कल्पनांचा पासून मुक्त होऊन समोरे जावे त्या स्वरूपास. हेच तिथे सांगून एंड केला. बघा केवढा मागचा गोषवारा दिलाय त्यांनी. आत्तापर्यंत आचार्यांनी जे काही सांगितले त्याची उपनिषदे सिद्धांताशी आणि स्वतंत्ररित्या केलेल्या आपल्या युक्तिवादाशी तुलना करता त्यास आत्मतत्वाचे जे ज्ञान होते ते परोक्ष ज्ञान होय.
आत्तापर्यंत जे आपण ऐकलं ते सगळं आणि त्यांनी सांगितलं ते, पण आता आपल्याला कोणतं घ्यायचंय? अपरोक्ष घ्यायचं. आत्तापर्यंत कोणतं घेतलं होतं? परोक्ष. आपल्याला बाबांनी अपरोक्ष दिले. आपलं हे वाचन नंतर चाललंय आणि अनुभव पहिला आलेला आहे आपल्याला, पण तरी निश्चय होत नाही आपला, याच्याशी आपण समरस होत नाही. आता हे परोक्ष ज्ञान झाल्यावर जेव्हा तो नारायणाचे चिंतन करीत असताना आपली ज्ञानेंद्रिय प्रशामित करीत असेल आणि त्याची मनबुद्धी समाहित होत असेल, सगळे इंद्रिय शांत होऊन मनबुद्धी जर त्या परमस्वरूपाशी समरस होत असतील, तेव्हा तो सत्य स्वरूपाची साक्षात अपरोक्ष अनुभूती घेतो. त्या नारायणाचं चिंतन करता 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 समरस होऊन जातो. अशा तऱ्हेने तो शिष्य आत्मस्वरूपात अचलपणे, कसा? अचलपणे, हो चलपणे नाही, स्थिरपणे स्थिर होतो. अचलपणे स्थिर होतो असा क्वचित साधक आत्मस्वरूप होतो. असे किती साधक होतात? क्वचित साधक आत्मस्वरूप होतात. श्लोक क्रमांक 481. काही काळ परब्रह्मावर आपले मन एकाग्र करून तो समाधीतून जागृत आल्यावर तो शिष्य परमपदाने असे बोलला. बघा, काही काळ परब्रह्मावर आपले मन एकाग्र करून, त्या परब्रह्मावर त्याचं मन एकाग्र करून मग समाधीतून जागृत आल्यावर, बाहेर आल्यानंतर तो शिष्य परमानंदाने असे बोलला. काय? ते पुढच्या श्लोकात आहे. जेव्हा तो अनंत तत्वाच्या अनुभूतीमध्ये, समाधीमध्ये स्वतःच नेतो, त्याच्यामध्ये गडून जायचं आपण, त्याच्यात गडून गेलं संपलं सगळं. तेव्हा ती स्वानुभूतीची अवस्था किती वेळ टिकते ते कोणाला सांगता येणार नाही. त्या स्वरूपामध्ये माऊली म्हणतात ती अनुभूती मी देतो आणि मी थांबवतो सुद्धा मीच. किती नंबरची ओळ आहे? ती अनुभूती मी आणून देतो आणि परत मी ती थांबवतो सुद्धा. 18व्या अध्यायातली ओळ आहे ती. ईश्वराच्या कृपेने भगवान श्रीकृष्ण म्हणतात ती सांगता येणार नाही. किती वेळ आपण त्या स्वरूप स्थितीवर राहू सांगता येणार. तेथे कालगणनेची मर्यादा नसते. त्या व्यक्तीवर अवलंबून राहील, ते त्या व्यक्तीवर अवलंबून राहील, त्याला किती वेळ त्या याच्यावर आरूढ राहता येईल. काल हा सापेक्ष असतो. जाणीवेच्या निरनिराळ्या पातळ्यावरील परिणामे ही एकाची दुसऱ्याला लावून चालणार नाही. हा किती वेळ थांबतो, तो किती वेळ थांबतो, तो किती वेळ, हे सारखं नाही. प्रत्येकाच्या भूमिकेवर अवलंबून असते. त्या ठिकाणी पोचणे हा पुरुषार्थ आहे. तिथं खर्च करा ना आपली ताकद, परंतु एकदा पोचल्यावर मात्र पुरुषार्थाचा प्रश्नच येत नाही. तिथे पोचल्यावर आता नाही परत माघारी, आता परत माघारी येत नाही. त्या समाधीच्या अवस्थेत परिमित काळ राहिल्यावर तो शिष्य ध्यानासनावरून उठला आता तो. त्यास आपला आनंद शरीर मन बुद्धी या उपकरणाच्या जाळ्यात मावेनासा झाला. आता तो ओसंडून सांडू लागला. ते दूध तापायला ठेवलं, अर्धच पातेलं दूध आहे, पण सारखा गॅसचा जाळ चालू आहे, तर तो तापून दूध पातेल्याच्या वरून सांडायला लागलेलं आहे. म्हणून आपल्या परमानंद सुखाचा अनुभव त्याने अतिशयाने ओरडून जाहीर केला. अहं ब्रह्मास्मी, गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने. 481ला आपण थांबतोय. तो आता बोलू लागलाय, तो उद्या बोलणार. बघू आपण काय बोलतोय. फक्त तो ओरडायला लागलाय आणि सांगायला लागलाय. आता ते उद्या ऐकणार आहे आपण. 481 याचे श्लोक आहेत. 581. आता 100 राहिले. 100 म्हणजे आपल्याकडे फार कमी टाईम राहिलेला आहे. त्या टायमात आपल्याला उरकायचं आहे. असो, झालेली सेवा. हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, ग्रंथ विवेक चूडामणी, संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमजल्यावे बसायला नव्हे.
जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो दुगा परस्परे जोडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य जो देवांची तो तेला हो प्राणी जात वर्ष जसचा मंगळी शुभ्र शांती मांडी आहे अनावृत मंडळी भेट तुला सदा कल्पतरुक्ष आरव चेतना चिंतामणीचे भाव बोलते विशांचे चंद्रमेजरांचन आकंडे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वयं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी वैष्णवादी पुरुषिया खंडित आणि गंधोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावे ते धर्मे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान बसावो येनेव ज्ञान देवो सुख्या झाला येनेव ज्ञान देवो सुख्या झाला येनेव ज्ञान देवो सुख्या झाला हरि ओम शांती शांती शांती. ज्यांना